कर्म, प्रकृती आणि काळ हे 5 विषय आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी भगवद्गीता कोणी कोणाला सांगितले? भगवद्गीता सांगितले. कोण बोललं भगवद्गीता? कोण? मी का तुम्ही? कोण बोललं? कोण आहे समोर? कोण बोलले? हा, कृष्ण बोलले. कुणाला? अर्जुनाला. कृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगताय. आणि भगवद्गीता नाव का पडलंय? गीत म्हणजे काय? गाणं. आणि कोणी गायलं? भगवत. भगवंताने गायलं. भगवंताने गायलं म्हणून भगवत गीत, भगवत गीता. ते भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले. तो संदेश जो आहे भगवान श्री कृष्ण पुढे कलियुगामध्ये भगवद्गीता द्वापर युगाच्या शेवटी 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. कुठले युग चालू आहे? कलियुग चालू आहे. तर कलियुगाच्या अगोदर द्वापर युगाच्या शेवटी ही भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि तो संदेश जो आहे भविष्यामध्ये कलियुगाच्या सुरुवातीला फक्त 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभू येत आहेत. कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येत आहेत. आणि तेच हरिनाम संकीर्तन भगवद्गीता संदेश जो आहे परत पुढे प्रचार करतायत. आणि ते भविष्यवाणी करतायत. पृथ्वीचे आज नगरादिरा सर्वत्र प्रचार होईल म्हणून की हा जो संदेश आहे हे पृथ्वीचे आज नगर, पृथ्वीभर नगर, ग्राम, शहरांमध्ये, नगरांमध्ये हा प्रचार होईल. आणि अशा प्रकारे हे प्रचार कार्य जे द्वापर युगामध्ये रासला होत तेच पुढे चैतन्य महाप्रभू हरिनाम संकीर्तनाच्या रूपामध्ये प्रचार करू लागले. आणि चैतन्य महाप्रभूंचं जे कार्य आहे तेच धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वामी श्रील प्रभुपाद हे पाश्चात्य देशामध्ये निघाले. लहानपणी जे आहे गौर मुंडे यांच्या त्यांचा जन्म झाला. श्रील प्रभुपादांच्या वडिलांचं नाव गौर मुंडे होते बंगालमध्ये. आणि लहानपणापासून फक्त 5 वर्षाचे असल्यापासून श्रील प्रभुपाद त्या आध्यात्मिक वातावरणामध्ये लहानसे मोठे झाले. आणि तरुण वयामध्ये असताना जेव्हा ते एकदा श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर 1922 साली तरुण वयामध्ये ते श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना भेटले. आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे खूप विद्वान तज्ञ होते. म्हणजे त्या काळामध्ये 1800च्या काळामध्ये कॉलेजमध्ये त्यांनी एक क्रांती घडवून आणली होती. असे भक्तिसिद्धांत सरस्वती जेव्हा संन्यासी झाले चैतन्य महाप्रभूचा संदेश जेव्हा प्रचार करत होते तर अभय शरण श्री प्रभुपादांचा आपण फोटो बघितला त्यांचं अगोदरचं नाव होतं अभय शरणटे. तर अभय शरणटे जेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेले तर 1922 साली श्री प्रभुपादांना त्यांनी आज्ञा दिली की तुम्ही इंग्रजी जाणणारे तरुण आहात. हा आपला वैदिक संस्कृतीचा संदेश, सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा संदेश, चैतन्य महाप्रभूचा संदेश तुम्ही इंग्रजी भाषेत जगभर का प्रचार करत नाही? आणि त्यावेळेस प्रभुपाद अभय शरण त्यांना सांगतात की स्वामीजी आता हा वाट कुठला होता? 1922 चा काळ. आपण तेव्हा कुणाच्या अधिपत्याखाली होतो? इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो. तर त्या काळामध्ये श्रील प्रभुपाद म्हणजे अभय शरण हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात आपण स्वतः पारतंत्र्यामध्ये असताना आपला संदेश कोण ऐकणार आहे? अगोदर आपल्याला स्वतंत्र होणं आवश्यक आहे. तर त्यावेळेस भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की हे प्रचार कार्य चैतन्य महाप्रभूचा संदेश जगामध्ये पोहोचणं ही इतकी अत्यावश्यक बाब आहे की त्यासाठी कुठलीही परिस्थिती वाद करण्याची आवश्यकता नाही. जसे घराला जेव्हा आग लागते त्यावेळेस
बाजूचा जर एखादा कन्नड माणूस असेल तर घराला आग लागले सांगण्यासाठी आपण कन्नड शिकायला जाणार नाही किंवा मद्रासी शिकायला जाणार नाही. कुठल्या तरी भाषेमध्ये आग लागली आहे सांगणं महत्वाचं आहे. कारण आग लागलेली आहे. तसं जगामध्ये लोक जे आहेत नरकाच्या दिशेने वाहत आहेत. अनेक प्रकारच्या भोगविलासामध्ये, अनेक प्रकारे पाप कर्मामध्ये लोक अनेक वाईट कृत्याकडे ते वळत आहेत. तर त्यांना चांगल्या मार्गावर आणणं, त्यांचं चरित्र थोर बनवणं हे अत्यावश्यक काम आहे. म्हणून हे कार्य तुम्ही हाती घ्या. आणि 1922 सालापासून ते 1965 सालापर्यंत अभय शरण श्रील प्रभुपाद ग्रहस्थाश्रमामध्ये होते. लग्न झालं, पत्नी होती, मुलं होते, सगळं काही कुटुंब होतं. पण ते सर्व घराघराचं सांभाळत श्रील प्रभुपाद अभय शरणले हे केमिस्ट होते, फार्मासिस्ट होते, त्यांचे स्वतःचे दवाखाने दुकानं होते. हे सर्व सांभाळत ते प्रचार करायला मदत करत होते, शास्त्र अध्ययन करत होते, दुकानापर्यंत जाऊन ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या काळामध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला नेमकाच आणि प्रत्येकाचं लक्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर कुठे होतं? पाश्चात्य टेक्नॉलॉजी, पाश्चात्य फॅशन्स, पाश्चात्य जे कल्चर जे आहे त्याच्यामध्ये लक्ष असल्याने आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं. आपण बघतो की आपली जी पिढी आहे, भारतीय लोक जे आहेत तिकडे बघतायत. आणि तुम्ही जर हरिद्वार एकत्र केलं, ऋषिकेशला जर गेला, अनेक अमेरिकन लोक जे आहेत योगा करायला भारतात येत आहेत. ना आपण त्यांच्यासारख्या भाषा करायला आपण तिकडे जातोय, आपण त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ती लोक जे आहेत हे भारतीय कल्चर काय आहे, भारताच्या खेड्याखेड्यामध्ये येतात आणि कसं भारतीय खेळ आहे, कसे लोक जगत आहेत, कसं ते साध्या गोष्टींमध्ये पण आनंद घेत आहेत, काय हे फॅमिली रिलेशन्स काय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण की तिथे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. म्हणून त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी खूप प्रयत्न केले. 30 वर्ष 1922 पासून ते 65 पर्यंत श्रील प्रभुपाद प्रयत्न करत होते, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. शेवटी श्रील प्रभुपादांनी जसे गुरूंची आज्ञा होती त्यानुसार ठरवलं की मी जर पाश्चात्य देशामध्ये गेलो, अमेरिकेमध्ये गेलो, लंडनमध्ये गेलो, त्या लोकांना जर गीतेचा प्रचार केला, ते लोक जर इकडे आले तर लोक म्हणतील अच्छा इम्पोर्टेड आहे. आपल्याकडे कपडा बनतो, नंतर इम्पोर्टेड शिक्का लागतो, आणि मग भारतामध्ये इम्पोर्टेड म्हणून विकला का इम्पोर्टेड मेड इन लंडन आहे, मेड इन न्यूयॉर्क आहे, मेड इन ऑस्ट्रेलिया आहे. तसं ही आपलीच कल्चर आहे. पण जेव्हा श्रील प्रभुपाद 1965 साली त्या जलदूत जे मालवाहू जहाज होतं, श्रील प्रभुपादांकडे 70 वर्षाचं वय होतं. 70 वर्षाच्या वयामध्ये आज आपण बघतो की गावातून बाहेर जाताना माणूस विचार करतो. श्रील प्रभुपाद त्यावेळेस वृंदावनमध्ये होते. म्हातारपणामध्ये कधी आपण बघतो की म्हातारपणामध्ये धामात जायचं, पंढरपूरला जायचं, वृंदावनला अयोध्येला जायचं, म्हातारपण तिथं घालवायचं. बऱ्याच वेळेस काही तो विचार असतो. पण श्रील प्रभुपाद तिथे होते वृंदावनमध्ये. तिथून श्रील प्रभुपाद परत अमेरिकेला निघाले. तर त्यावेळेस काही पैसे नव्हते. श्रील प्रभुपादांनी फक्त 40 रुपये होते. किती? फक्त 40 रुपये. 40 रुपये घेऊन श्रील प्रभुपाद अमेरिकेला निघाले. तर विचार करा, एखाद्याला जॉबला जरी जायचं असेल, एज्युकेशन साठी जरी जायचं असेल तर किती पैसे घेऊन जातो. तर तिथे फक्त 40 रुपये श्रील प्रभुपादांकडे होते. आणि त्या याच्यामध्ये ते जाण्याची इच्छा करतायत. त्यावेळेस सुमती मुरारजी यांची एक कंपनी होती जे अनेक देशांमध्ये माल पोहोचवण्याचं कार्य करायचं. तर त्यावेळेस त्यांनी सुमती मुरारजी यांना प्रार्थना केली, विनवणी केली, मला हा जो माझ्या गुरूची आज्ञा आहे की आपली वैदिक संस्कृतीचा संदेश हे प्रचार कार्य पाश्चात्य देशामध्ये घेऊन जायचं आहे, तुमच्या मालवाहू जहाजातनं मला जाण्याची परवानगी द्या. सुमती मुरारजी त्यांना एकदा आले, दोनदा आले, प्रत्येक वेळेस परत पाठवत होते. अनेक वेळेस परत पाठवत होते. प्रत्येक ग्रुपाला त्यांच्या पायरीवर बसायचे. मग त्यांच्या मॅनेजरला सांगायचे स्वामीजींना काहीतरी नाश्ता द्या आणि परत पाठवून द्या. त्यांची इच्छा नव्हती सुमती मुरारजी की स्वामीजींनी प्रभुपादांनी अमेरिकेत जावं. पण अनेक वेळेस जेव्हा ते येऊन बसले, शेवटी एक दिवस त्यांनी
आज बरोबर काय हवंय तुम्हाला. ते म्हणाले मला फक्त एकदा तुम्ही अमेरिकेला जाण्याचा चान्स द्या तुमच्या डोक्यामध्ये, फुकट, रुपयाला पैसे नाही देत, फुकट जाण्याचा चान्स द्या. बोले स्वामीजी कहा जाताय तुम्ही. तिथे इतकी मला -डिग्री सेल्सिअस वातावरण थंडी असते. माहिती आपल्याकडे 7-8 डिग्री आलं तर आपण कोण जातो. तर -डिग्री बर्फापेक्षा थंड वातावरणामध्ये कसं तुम्ही तिथे राहणार बरोबर, कसं स्वामी तुम्ही जगणार. आणि तिथे दुधामध्ये पण मांसाची पावडर घालून दिली जाते. काय खाल तुम्ही तिथे. आणि लोकांना सकाळी उठल्या उठल्या ड्रग्स पाहिजे, गांजा पाहिजे, मांसाहार यासाठी अनेक प्रकारच्या अशा नशा ते उठल्या उठल्या चालू करतायत. पण आपल्याला भारतामध्ये आता बेड टी लागतो, उठल्या उठल्या चहा लागतो, पण तिथे उठल्या उठल्या दारू पाहिजे, ड्रग्स पाहिजे. अशा याच्यामध्ये स्वामी कसं राहाल, कसा प्रचार कराल. त्यावेळेस श्री प्रभुपाद म्हणले की एकदा हा प्रयत्न करून मला बघू द्या. गुरु महाराजांनी दिलेली आज्ञा आहे 30 वर्ष. म्हणजे बघा व्यक्तीला जीवनामध्ये कशा प्रकारे सातत्य असलं पाहिजे. एखादा गोष्ट करायची ठरवली जरी त्याच्यामध्ये कधी काही काळ गेला हरकत नाही, पण ध्येयपूर्तीसाठी किती तत्पर असलं पाहिजे श्री प्रभुपादांच्या जीवनातून आपण बघतो. आणि मग 1965 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये श्री प्रभुपाद, आता हा जो महिना आहे ऑगस्ट सप्टेंबर, याच दरम्यान श्री प्रभुपाद 1965 साली 70 वर्षाच्या वयामध्ये प्रभुपाद अमेरिकेला निघाले. आणि एवढंच नाही, जहाजात जेव्हा जात होते 2 वेळेस गाड्या टाकायला आजूबाजूला कोणी नाहीये. 70 वर्षाच्या वयामध्ये 2 वेळेस हृदयविकाराचा धक्का आला. त्याच्यापुढे श्री प्रभुपाद उठतायत आणि भगवान प्रार्थना करत फक्त काम तर कोणते जन पाहून डोळा म्हणून कळवळा येत असे. जो कळवळा आहे की लोक जे आहेत भगवंता विना दुःखी आहेत. हे जे संस्कृती आहे, जे वैदिक कल्चर जे आहे, हे न घेता फक्त मरत आहेत. म्हणून हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही कळकळ जी आहे, अनेक वेदना, अनेक कष्ट, संघर्ष करत श्री प्रभुपाद इथून निघतात. 1 महिन्यामध्ये श्री प्रभुपाद तिथे अमेरिकेला पोहोचतात, बोस्टन येथे. आणि मग तिथे जे हिंदी समाज आहे की जिथे लोक आता श्रीमंतीला उगले होते. एवढा दुसऱ्या महायुद्धानंतर असं वातावरण निर्माण झालं होतं की लोकांनी आईवडिलांनी खूप कष्ट सहन केले होते दुसऱ्या महायुद्धामध्ये. त्याच्यामुळे आता पुढची जी पिढी आहे आईवडिलांनी सगळ्या सुविधा निर्माण दिल्या होत्या. मुलांना इतक्या सुविधा दिल्या होत्या, त्यांना गाड्या पाहिजे, त्यांना फ्लॅट्स पाहिजे, त्यांना काही कुठली पण सुविधा पाहिजे, खाण्यापिण्या सगळ्या इतक्या काही दिल्या होत्या. ते सुविधांना ते कंटाळले होते. सुविधांना कंटाळून मुलं जे आहेत ते 18 वर्षाच्या पुढे गेले घर सोडायचे. आणि अशा प्रकारे मुलं जे आहेत 18-20 वर्षानंतर फक्त जायचं आणि जन्मात राहायचं. श्रील प्रभुपाद जेव्हा तिथे पोहोचले, श्रील प्रभुपाद एका झाडाखाली न्यूयॉर्कमध्ये टॉम्किन स्क्वेअर पार्क एका उंच झाड होतं, त्याच्या खाली बसून श्रील प्रभुपादांचा छोटासा डमरू होता. फक्त त्याच्यावर श्रील प्रभुपाद जे आहे हरिनाम कीर्तन करू लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे श्रील प्रभुपाद कुठेही जंगलात किंवा कुठेही एका झाड दिसला, एखादा पार्क दिसला, तिथे बसायचे, कीर्तन सुरू करायचं. आणि जे लोक आजूबाजूला असायचे ते यायचे आणि त्यांच्यावर पण बसायचे, नाचायला लागायचे. जसं जमेल तसं ते गाणे लागायचे. असं करत करत श्रील प्रभुपाद, असं नाही की श्रील प्रभुपाद प्रचाराला गेले आणि असा मोठा हॉल होता
आणि मग सगळे एकदम सुसंस्कृत माणसं तिथे समोर बसले होते. नाही, काहीही सुविधा नव्हती. त्यावेळेस श्रील प्रभुपाद 70 वर्षाच्या वयामध्ये कधी जी बावरी रूम असायची तिथे नशाधीन असलेले लोक राहायचे. असे 4-4, 5-5 एक मुलं जे आहेत 18, 20, 22 वर्षाची मुलं ब्राऊन शुगर नायट्रस नाले त्या रूम्स मध्ये राहायचे. अशा बावरीमध्ये श्रील प्रभुपाद राहत होते. आणि जेव्हा ते जिन्यातून खाली उतरायचे, कुणी लुडकलेला असायचा, कुणी पडलेला असायचा आणि त्याच्यातून श्रील प्रभुपाद थांबायचे. मग तो माणूस गुडघोत असं साईडला व्हायचा आणि प्रभुपाद तिथून निघायचे. अशा स्थितीमध्ये श्रील प्रभुपाद सुरुवातीचे दिवस ते राहिले. आणि नंतर हळूहळू जेव्हा श्रील प्रभुपादांनी प्रचार कार्य सुरू केलं तर तिथे श्रील प्रभुपाद त्या 70-71 वयामध्ये स्वतः स्वयंपाक करायचे. आणि एक मुलं जे आहेत यायचे कुठं घालूनच बसायचे, नंतर मग खायचे आणि निघून जायचे. स्वतः श्रील प्रभुपाद यांची गोष्टी ताब्यात व्हायचे. संन्यासी आहेत, श्रील प्रभुपाद संन्यासी होते. 70-72 वर्षाचं वय होतं, पण ह्या वयामध्ये श्रील प्रभुपाद हे कष्ट करत होते. का? फक्त हे हरिनाम, हे अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचावं. आणि अशा स्थितीमध्ये श्रील प्रभुपाद जेव्हा कार्य करू लागले, बघता बघता मग काही लोक जे आहेत श्रील प्रभुपादांना जोडले गेले. एक दिवस जेव्हा श्रील प्रभुपाद तिथे एका कॉलेजच्या बाहेर बसले होते, त्या कॉलेजच्या बाहेर पहिलंच लेक्चर प्रभुपादांनी तिथे पहिलंच लेक्चर दिलं आणि मग बाहेर लेक्चर बसले. एक माणूस आला विचारला, स्वामी तुम्ही कुठून आला, काय करता, काय मसन आहे? तर श्रील प्रभुपाद म्हणाले की भारतातून आलो आहे, ते गीतेचा भागवताचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. आणि इथे मी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ ही स्थापना केली आहे, संस्था स्थापन केली, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, ISKCON, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. ही संस्था स्थापन केली आहे आणि हजारो माझे शिष्य आहेत आणि लाखोच्या संख्येने गीता भागवत प्रिंट केलेलं आहे आणि वितरण केलेलं आहे, चालू आहे वितरण. श्रील प्रभुपादांचा त्या दिवशी एकही शिष्य नव्हता, संस्थेची स्थापना झालेली नव्हती किंवा एक पुस्तक सुद्धा प्रिंट झालेलं नव्हतं आणि एका मंदिराचा पाया काय एक देवळ सुद्धा तिथे ठेवलेला नव्हता. स्वप्न होतं काय होतं. पहिलीच कॉलेज मीटिंग, त्याच्यातून प्रभुपाद बाहेर पडण्यानंतर की मी संस्था स्थापन केली आहे, जे करायचं आहे. म्हणून काळ जो आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये दोन प्रकारे कार्य करतो, भौतिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर. काळाच्या प्रभावाखाली ज्या भौतिक गोष्टी आहेत ह्या दृष्टीपथावरून स्मृतीपथावर जातात. दृष्टीपथावरून भौतिक स्तरावर काळ कसं काम करतो, भौतिक स्तरावर काळ हा दृष्टीपथावर गोष्टींना स्मृतीपथावर घेऊन जातो. आध्यात्मिक स्तरावर काळ हा व्यक्ती स्मृतीपथावरून दृष्टीपथावर घेऊन जातो. कठीण आहे समजायला, खूपच जास्त डोस आहे, हरकत नाही, ऐकूनही शुद्धीकरण होईल. परंतु बघा, भौतिक गोष्टी दृष्टीपथावर स्मृतीपथावर जातात. एखादी जसं अमेरिकेमध्ये ट्विन टावर होते, काय झालं, तोडले गेले, ध्वंस झाला. आता तिथे फक्त काही फोटोज आहे, दृष्टीपथावर होते, आता कसं आहे स्मृतीपथावर आले. कुठल्याही मोठमोठे आपण किल्ले आहेत किंवा काही लोक आहेत, गोष्टी आहेत, दृष्टीपथावर असतात, काळाच्या ओघाने काम हळूहळू स्मृतीपथावर. म्हणून अल्बमचं नाव काय असतं, स्वीट मेमरीज. फक्त मेमरीज असतात, लग्न झालं फार होणार नाहीये, फक्त त्या गोड आठवणी आहेत. दृष्टीपथावर स्मृतीपथावर जात आहे. भौतिक स्तरावर काळ कार्य करतो, तेच आध्यात्मिक स्तरावर काळ जो आहे स्मृतीपथावर दृष्टीपथावर घेऊन जातो. प्रल्हाद महाराज फक्त आपण भगवानाचं स्मरण करत होते आणि एक साक्षात दृष्टीपथावर नरसिंहदेवांनी त्यांना बघितलं. स्मृतीपथावर दृष्टीपथावर श्रील प्रभुपाद स्मृती होत्या, मला इस्लामची स्थापना करायची आहे, हजारो लोकांना भक्ती द्यायची आहे, लाखोच्या संख्येने गीता भागवत वितरण करायचं आहे. स्मृत्या आठवणी होत्या, स्वप्न होतं आणि काळाच्या ओघामध्ये सगळं
दृष्टीपथावर आपण इथे आलो की गोवर्धन ठेवलेले आहे. असे हजारो मंदिर जे आहेत इस्कॉनचे जगभरामध्ये आहेत. हा लाखोच्या संख्येने लोक कृष्ण भावनेचं आचरण करतायत. लाखोच्या संख्येने हे गीतेचं वितरण जगभरामध्ये चाललं. जगामध्ये असा एकही देश नाहीये की जिथे त्या भाषेमध्ये भगवद्गीता नाहीये. जगात एकही देश नाही जिथे हा कृष्ण भावनेचा इस्कॉनचा प्रचार नाही. कुठे ना कुठे कोणाकोपऱ्यामध्ये तो इस्कॉनचा माणूस भेटणारच. विचार करा, हे शिल प्रभुपादांनी कशी सुरुवात केली. विचार करा, 40 रुपये शिल प्रभुपाद घेऊन गेले. जेव्हा भारतात परत आले 40 रुपये ऍज इट इज परत घेऊन आले. परत हे 4 वर्षांमध्ये जेव्हा प्रभुपाद परत 40 रुपये ऍज इट इज घेऊन आले, म्हणजे हे इस्कॉनचं निर्माण झालं, सर्व प्रचार झाला झिरो बजेट. कोणाला बिझनेस प्रभुपादाचं कोणी होत नाही. झिरो बजेट मध्ये आज जगभरामध्ये कोणी एवढं मोठं आंदोलन निर्माण करू शकतो. हे श्रील प्रभुपाद. मग पुढे भविष्यात बघतो की वृंदावन, मायापूर असे भव्य असे मंदिर जे आहे निर्माण, शेकडोच्या संख्येने हे मंदिर निर्माण झाले. आणि विग्रह, भगवंताचे विग्रह आहेत, मूर्ती जे आहेत त्या प्रभुपादाने स्थापन केल्या. का मूर्तीची सेवा याच्यासाठी की श्रील प्रभुपादांनी विचारले, स्वामीजी एवढ्या मोठ्या मंदिराची काय आवश्यकता आहे? हरिनाम कुठे गेलं जाऊ शकतो? श्रील प्रभुपाद म्हणाले, चालता चालता एक खड्डा होता छोटासा, प्रभुपादांनी गाडी तिथे टोचली. म्हणले, मी या खड्ड्यात बसून पण हरिनाम करू शकतो, तुम्ही करू शकता का? सर्वसामान्य लोकांसाठी वातावरण पाहिजे, तिथे एक असं सेटअप पाहिजे जिथे त्या वातावरणामध्ये आपण श्रवण कीर्तन करू शकतो, प्रगती करू शकतो. तसा तिथे इतका सुंदर सेटअप केलेला आहे. पीटी आहे, अल्टर आहे, सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था आहे, साऊंड सिस्टम आहे. का हा सेटअप असल्यामुळे लक्ष विचार हे जर आपण दररोजच्या बाजूला 10 रुपये इकडे 10 रुपये इकडे गाड्या वाहत आहेत, त्याच्यामध्ये आपण असं प्रवचन ऐकत बसतो, ऐकता येईल का? नाही. तो सेटअप आहे. तर श्रील प्रभुपादांनी मंदिर दिली, सुंदर युगांची स्थापना तिथे केली, जेणेकरून लोक तिथे एकत्र येतील आणि कलम संघ शक्ती, कलियुगामध्ये संघात शक्ती आहे. सत्ययुगामध्ये एकट्या व्यक्तीला शक्ती होती, एकट्या व्यक्ती तप करायला जायचं, विश्वमित्रांसारखी तपस्या करायची, एकटाच तपस्या करायचा. कलियुगामध्ये शक्य नाही, कलियुगामध्ये संघात शक्ती आहे. बघा, प्रत्येक गतीच्या कोपऱ्यामध्ये मंडळ असतात ना, मंडळ असतं, संघ असतं. एकटा म्हणून मी एकटाच आहे नाही, त्याला कोणी विचारत नाही. ते कसं संघ आहे. एखाद्या नेत्याचा जरी फोटो असणार ते बाकीचे असतात. का? संघ आहे, मंडळ आहे. तर तसे इथे प्रभुपादांनी मंदिर दिले, तसेच मूर्तीची स्थापना केली. एवढंच नाही, घराघरामध्ये अनेक असे ग्रस्त जे आहेत, कारण कलियुगामध्ये सगळेच लोक जे आहेत ते शक्य पण नाही की सगळे ब्रह्मचारी बनतील, सगळे संन्यासी बनतील, ते शक्य पण नाहीये. एकदा परमजलाश्री महाराजांना एका बेळगाव असताना कॉलेजमध्ये मुलाने प्रश्न विचारला, स्वामीजी सगळे तुमच्यासाठी संन्यासी झाले, ते कसं झालं? तुम्हाला प्रश्न आला असा, प्रभूजी आश्रममध्ये राहतात, ठीक आहे, आम्हाला काय एवढं कसं काय शक्य होणार आहे? नाही. तर परमजलाश्री महाराज म्हणाले की सगळ्यांना संन्यासी होण्याची गरज पडायला होऊ पण शकत नाही. जसं समाज चालण्यासाठी पोलिसांची गरज आहे, मग सगळे पोलिसांचे चालणार नाही. पोलिसांची गरज आहे, इन्स्पेक्टरची गरज आहे, शेतकऱ्यांची गरज आहे, इंजिनियरची गरज आहे, डॉक्टरची गरज आहे, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची गरज आहे. म्हणजे समाजाचा अनेक घटक मिळून समाज बनतो. जसं डॉक्टरची गरज आहे, वकीलची गरज आहे, शेतकऱ्याची गरज आहे, विद्यार्थ्यांची गरज, तसं संन्यासाची पण गरज आहे की ज्याच्यावर दुसऱ्या कुठल्या गोष्टी जबाबदाऱ्या नाहीये, तो मुक्त हस्तपणे अध्ययन करू शकतो, जगापर्यंत कार्य करू शकतो. जगाचा, या सृष्टीचा, समाजाचा जो घटक आहे. सगळे संन्यासी झाले कसं चालेल? चुकीचा प्रश्न आहे. सगळेच इंजिनियर झाले तसं जग बरोबर ना चालेल, सगळे इंजिनियर होणार पण नाही. तसं इथे प्रभुपादांनी
ग्रहस्थ आश्रमामध्ये राहूनही कशी भक्ती केली जाऊ शकते. सोपा मंत्र जे आहे प्रभुपादांनी ABCD दिला. भविष्यामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. कसं ग्रहस्थ जीवनामध्येही सर्वसामान्य जीवनामध्येही हे गीतेचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण करू शकतो. तर घराघरामध्ये प्रभुपादांनी हे वातावरण निर्माण करून दिलं. तसेच गुरुकुल स्थापन केले, अनेक गोशाळा स्थापन केल्या आणि शिल प्रभुपादांनी जर 80च्या वर ग्रंथ लिहिले. 70 वर्षाच्या वयामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शिल प्रभुपाद आपलं साधं डोकं दुखायला लागलं, ताप आलं तरी आपल्याला आपलं काम आठवत नाही. इतकं असं तिला लोक आपण काय असं वाटतं. पण त्या वेळेस जे चित्र आहे म्हातारपणामध्ये जीवनाच्या शेवटच्या क्षणी शिल प्रभुपाद अन्न पाणी सोडलेलं आहे. खात नाही, पीत नाही, तरी पण भागवतावर तिथे व्याख्या करताय. भागवत व्याख्या करत पुस्तक लिहायचं म्हणजे अनेक आचार्यांच्या ज्या टीका आहेत, व्याख्या आहेत, त्याचा अभ्यास, त्याचं स्मरण करणं आणि त्या स्मरणातून आता पुढच्या समाजाला काय समजेल ते देणं सोपं नाही. साधं वाचून प्रवचन करणं गोष्ट वेगळी आहे, पण अनेक आचार्यांच्या व्याख्या त्याचा विचार करून आता पुढच्या समाजाला कसं समजेल ती गोष्ट देणं हे सोपं नाही. ते शिल प्रभुपाद त्या वयामध्ये जेव्हा शिल प्रभुपाद 12 वर्षांमध्ये शिल प्रभुपादांनी 14 वेळेस पूर्ण जगाचं भ्रमण केलं. किती? 14 वेळेस 12 वर्षांमध्ये. आणि शिल प्रभुपाद 72 वर्षाचे आहे, 75 वर्षाचे आहे आणि त्यांच्याबरोबरची जी मंडळी आहे ती 22, 23, 25 वर्षाची होती. ती थकून जायची. हे 75 वर्षाचे शिल प्रभुपादांबरोबर एक जास्त काळ कोणी टिकत नसे. आणि शिल प्रभुपादांचे विशेष म्हणजे जे जिथे जायचे त्या वातावरणात ते ऍडजस्ट होऊन जायचे. तर कोणी जर इथून अमेरिकेला गेलं ना, आता इथे दिवस आहे, तर जेव्हा अमेरिकेला पोहोचलं आहे का रात्रीमध्ये तिथे पण दिवसच असणार आहे. म्हणजे इथे दिवस 12 तास, तिथे परत दिवस. आपल्याला 12 तासानंतर रात्र पाहिजे असतं ना, झोप येते ना, पण त्या परत दिवस लागल्यानंतर तिथे काही लोकांना जॅकपॉट मुलं येतं. तिथे लोकांना दिवसभर झोप येते. तर त्यांच्यामध्ये श्रवण असायचे, बदलावे लागायचे. दुसरं कोणत्या सेवकाला यायचं, त्यांना लिस्ट करावं लागायचे. 22-23 वर्षाचे असायचे. पण शिल प्रभुपाद तिथे पोहोचले सकाळी. आता इथून दिवसच निघाले होते, तिथं पण पोहोचले तेव्हा दिवसच आहे. शिल प्रभुपाद लगेच तिथल्या दिवसानुसार प्रभुपादांचं मॉर्निंग वॉक चालू व्हायचं. मंगल आरती असायची, लगेच भागवतन क्लास द्यायचे. मग ते बरोबर 9 वाजता ब्रेकफास्ट चालू असायचा. दुपारी लंच म्हणजे तो जॅकपॉट प्रकारच नव्हता प्रभुपादांचा. म्हणजे असं ते दिव्य शिबिर होतं की त्यांना भौतिक जो प्रभाव आहे तो प्रभुपादांना रसकाम अशा कार्य इतकं प्रखरतेने तीव्र प्रभुपादांच्या डोक्यात होते. आणि मग प्रभुपादांनी जे रथयात्रा आहे तसे आज विचार करा की न्यूयॉर्क, जपान, ऑस्ट्रेलिया, चायना, पाकिस्तान अशा ठिकाणी जगन्नाथांचा रथ. पूर्वी फक्त एकाच ठिकाणी रथयात्रा निघायची, जगन्नाथपुरीला. पण शिल प्रभुपाद जेव्हा जगभरामध्ये प्रचार केला, जगभरामध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत लोक एकत्र येतात, जगन्नाथ रथयात्रा साजरा करतात, ते जन्माष्टमी साजरे करतात. आणि शिल प्रभुपादांनी हे लहानपणापासून मुलांना संस्कार देण्यासाठी गुरुकुल सुरू केली, ज्याच्यामध्ये 5 वर्षापासून त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान दिलं जाईल आणि मग त्यांचं जे कॉलेजचं ज्ञान आहे ते पण दिलं जाईल. अशा प्रकारे शिल प्रभुपाद जे आहे पूर्ण जगभरामध्ये हे इस्कॉनची स्थापना केली. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना प्रसंग. तर मुख्य जेव्हा शिल प्रभुपाद स्थापना करत होते इस्कॉनची, तर काही जे मंडळी होते 5-7 ते म्हणाले प्रभुपाद आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृताऐवजी आंतरराष्ट्रीय भगवत भावनामृत तुम्ही संघ स्थापन करा. कारण कृष्ण लोकांना जास्त माहित नाहीये, भगवत भावनामृत करा. शिल प्रभुपाद म्हणाले नाही, जीवाची मूळ चेतना कृष्ण आहे. कृष्णमय चेतना ही जीवाची मूळ चेतना असल्याने संस्थेच नाही, संस्था जी आहे जीवाची मूळ चेतना ती जागृत करण्यासाठी ही संस्था आहे. जे चेतना जे भावना जे आहे आपली भगवत भावना, मूळ भगवत भावना आहे.
पण आता सध्या काम ग्रहाच्या याच्यामध्ये विसरत चाललेलं आहे. जसं लोखंड लोह चिमुकल्याने स्वाभाविकरित्या आकर्षित होतात, बरोबर आहे. लोखंड आणि लोह चिमुकल्याने स्वाभाविकरित्या एकमेकांकडे आकर्षित होतात. पण एक काळ असा आहे की ते आकर्षित होत नाही. जेव्हा जेव्हा कधी लोखंड लोह चिमुकल्याकडे आकर्षित होत नाही, कुठल्या स्थितीमध्ये आकर्षित होत नाही? साध्या भाषेत सांगते, मला सांगते की लोखंड लोह चिमुकल्याकडे आकर्षित होत नाही. केव्हा होत नाही? जेव्हा त्याच्यावर गंज चढतो. ते साधा खेळ शेतकरी पण सांगेल, गंज चढल्यावर लोखंड लोह चिमुकल्याकडे आकर्षित होत नाही. तसं हा जीव जो आहे स्वाभाविकरित्या भगवंताकडे आकर्षित होणार स्वभाव आहे. गंज चढलाय कसला? ईर्ष्या, द्वेष, क्रोध, काम, हा जो गंज चढलेला त्याच्यामुळे ते आकर्षित होत नाही भगवंताकडे. म्हणून हा गंज काढण्याचं काम जे आहे काय कोण करतात? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जे महामंत्र जो आहे हे औषध आहे. जर गंज काढण्यासाठी आपण पॉलिश पेपर वापरतो किंवा काही औषध वापरतो, तसं हे हरिनाम जे आहे गंज काढण्याचं काम करतं. आणि मग अज्ञान दूर झालं की व्यक्तीला आपली मूळ चेतना काय आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, मी हे जीवन कशासाठी आहे, सगळं समजायला सोपं जातं. म्हणून श्री प्रभुपाद म्हणाले की संस्थेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनाभूत असलं पाहिजे. भगवत भावनाभूत आहे. भगवत म्हणजे जनरल झालं, कृष्ण स्पेसिफिक भावना जे आहे कृष्ण भावना आहे. तर कृष्ण भावना जागृत करणं हा मुख्य उद्देश आहे. या भावनेने संस्था श्री प्रभुपादांनी सुरू केली. आता हे आपलं जे होतं इंट्रोडक्शन होतं की इस्कॉन काय आहे, तसेच ही जी इस्कॉन संस्था आहे भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद आणि कशा प्रकारे सुरू केली, कुठल्या सत्तर श्री प्रभुपाद केले, हे आपण चर्चा केली. आज आपण आता पहिला दिवस जो आहे आपला जो प्रोजेक्टचा पहिला दिवस आहे त्याची सुरुवात करत आहोत. आपण 5 दिवसांमध्ये 6 विषय चर्चा करणार आहोत. एक तर सुखाचा शोध. प्रत्येक जण ह्या जगामध्ये सुखाच्या आनंद शोधामध्ये आहे. पण एवढं सुखाच्या शोधामध्ये असताना दुःखच का होतं, तो विषय पहिला दिवस आहे. त्यानंतर भगवंताचे अस्तित्व, खरंच भगवंत आहे का या जगामध्ये, ते कसं समजायचं, आहे की नाही. त्याच्यानंतर भगवान आहे तर मग कोण आहे. त्यानंतर ह्या जगामध्ये पुनर्जन्म आहे का, नक्की मी कोण आहे, कुणाचा पुनर्जन्म असतो, कुणाचा असतो. त्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न असतो की मी एवढा चांगला माणूस आहे, एवढं सगळं चांगलंच करतो, पण माझ्या जीवनात दुःख काय येतं, चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का करतात, सर्वांचा प्रश्न आहे की नाही. आणि मग सर्वोत्तम योग किंवा आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेचे साधन कसं करायचं त्याबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे हा जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये त्याला काय पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो. किती व्यस्त बिझी व्यक्ती जो आहे पण त्यासाठी त्याला एन्जॉय पाहिजे. किती बिझी आहे,
नाही. तर हे सर्व जीवन इतकं व्यस्त बिझी याच्यामध्ये सर्व असं नाही. उद्देश काय आहे? हे 8 तास 10 तास ड्युटी केल्यानंतर काय पाहिजे? सुख पाहिजे. मुंबईचा लोकल नाही जर गेला तर संध्याकाळी ड्युटी करून जेव्हा बसमधून लोक परत येतात, किती चेहरे एकदम स्माइली दिसतात, कमी स्माइल करतात. शरीर त्यावेळेस 8 10 तास ड्युटी करून आलं एकदम आनंदी वाटतात का? नाही. तर नक्की हा आनंद काय आहे? कुठे मिळतो? कसे? तर प्रत्येक प्राण्यामध्ये जे आहे काहीतरी स्पेशालिटी आहे. जसं गरुड जे आहे त्याच्यामध्ये तीक्ष्ण दृष्टी, भाग जे असते दृष्टी तीक्ष्ण असते. असे वेगवेगळ्या प्राण्यांचे असे काही गुणधर्म आहेत का कोण सांगेल? प्राण्यांमध्ये असे प्राणी आहेत. हरणाचा मेन खूप स्पीड मध्ये असतो आणि प्राणी बघितलं वाहनाचे रंग आहे. अजून चित्ताचा वेग, अजून घोड्याचा वेग, घोड्याची शक्ती पण, अजून शक्तिशाली किंवा खाण्याचा गुणधर्म दिवसाला 300 किलो खाऊ शकतो. अजून मगरचा चौदा पकड, मगरीची पकड, मृत्यूची पकड. अजून मुलींकडे कुठला प्राणी विशेष गुणधर्म आहे त्या प्राण्याचा? उंट पाणी साठवू शकतो. 140 किलो पाणी तो आपल्या पोटात साठवू शकतो. आणि मोराचं सौंदर्य आहे. तसे वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. तर जो मनुष्य आणि प्राणी जे आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी समान आहेत. कुठलाही प्राणी घ्या, प्रत्येक प्राण्यामध्ये स्पेशालिटी आहे, पण माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये 4 गोष्टी ज्या आहेत समान आहेत. कुठल्या 4 गोष्टी समान आहेत? महाभारतामध्ये हा श्लोक आहे. आहार निद्रा भय मैथुनांचं सामान एतत् पशुमिराणां धर्मे तेषामध्ये विशेष धर्मेण हीन पशुभिः समान. तर पशु आणि माणूस जे आहे या 4 गोष्टी सारख्या झालेल्या आहेत. तसं तुका माणसाला सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे नावे, नाही तरी काय थोडी श्वास करे बापरे, जन्म आले याचे पण अंगे नाव ने दिलं, तुका म्हणे भले त्यांच्या नावे मानवले. तर एक गोष्ट प्राणी आणि मनुष्यामध्ये समान आहे. काय? आहार. माणूस डायनिंग टेबलवर खातो, जमिनीवर बसून खातो आणि कुत्र्यामध्ये जंगलात काहीतरी खातो, पण खाणं हा तोच आहे, गुणधर्म तोच आहे, झोपणं तेच आहे. किंवा मैथुन प्राणी आहे, मनुष्य आहे आणि भयापासून रक्षण करणं आहे. तर आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टी आहेत. पशु पण करताय, माणूस पण करतोय. मग फक्त एवढंच आहे की मनुष्य हा एका चांगल्या स्तरावर क्वालिटीचा तो खातो आणि प्राणी स्वयंपूर्ण रस्त्यावर जंगलात काहीतरी खातो. पण खाल्ल्यानंतरचा जो आनंद आहे माणसाला प्राण्याला वेगळा आहे का? खाल्ल्यानंतरचा आनंद मला सारखाच आहे. झोपण्याचा जो गुण आहे, प्राणी पण झोपतो, माणूस पण झोपतो. कुत्रा रस्त्यावर झोपतो आणि माणूस आजवर झोपतो. पण झोपल्यानंतर किती जणांना आठवतं स्किल सेंटरमध्ये झोपतो.
किती जणांना तुम्ही गाताना झोपले, किती जणांना तुम्ही हमला झोपले. झोपल्यानंतर कुत्र्यालाही काही आठवत नाही, माणसाला काही आठवत नाही. तो हत्तीला पण काही आठवत, माणसाला झोपल्यानंतर जे आहे झोपण्याचा आनंद दोघांना सारखाच आहे. म्हणजे खाणं असेल, पिणं असेल, मैथून असेल, सगळ्या गोष्टीचा आनंद आहे पशु आणि माणसामध्ये तो सारखा. उलट पशु जे आहेत चांगल्या प्रकारे या गोष्टी करू शकतात. माणूस स्वतःने किती करू शकतो, चित्याची सारख्या वेगाने करू शकतो. खायचं जर म्हटलं, माणूस किती खाऊ शकतो, 3, 4, 5 वेळेस खाईल. हत्ती दिवसाला 300 किलो खाऊ शकतो. त्याच्यामुळे माणूस कधी त्या प्राण्याची बरोबरी करू शकत नाही त्यांच्या कार्य करण्यामध्ये. म्हणून तसे इथे यावर्षी सिकंदर ग्रेट अलेक्झांडर हा जेव्हा भारतावर स्वारी करून आला, तर त्याच्या तंबूमध्ये एक दिवस चोरी झाली. तर सैन्याने लगेच चोराला पकडलं आणि त्याला सिकंदर समोर उभा केला की हा तुमचा तंबू चोरी करत होता. सिकंदरने लगेच तलवार काढली, त्याला शिरच्छेद करणार. तेवढ्यात माझ्या तंबूमध्ये तू चोरी करतोस, काय आहे की नाही तुला? तर तो लगेच, तो चोर होता, हिंमत होता, थांबा. सर्व सैनिक थांबले. तुला तुम्हाला का सुरक्षित करताय, मग तुला का देत नाही, तू चोरी केली. तो चोर म्हणाला, तुम्ही काय करताय? चोरी म्हणजे काय, दुसऱ्याची गोष्ट जबरदस्ती बळकावून त्याला चोरी म्हणतात. तर तुम्ही दिवसा मोठ्या लोकांचं लुटताय आणि मी रात्री लुटतोय, फरक एवढाच आहे. पण हिरा चोर आणि खिरा चोर चोरी चोरीच आहे ना. मी चोरी करतोय, मी लहान आहे म्हणून रात्री चोरी करतोय. तुम्ही एवढं सैन्य आहे, शस्त्रास्त्र आहे, पण तुम्ही दिवसा चोरी करताय, लुटताय लोकांना. तर तुम्ही मोठा चोर आणि लहान चोर आहे, दंडामध्ये तुम्हाला द्यायला पैसे. तसं आहे, जो मनुष्य आहे हा पशुपेक्षा श्रेष्ठ का म्हटलं आहे? माणूस चांगला आहे आणि कुणी जर मागलं एक गाव ऐकलंय, तिथं जाऊन थांबलं, मागे तर बघेल का? नाही बघणार. तो गाढव नाहीये, त्याला गाढव म्हणून आवडत नाही. का तर तो पशुपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून एखाद्याकडे काही चांगली गोष्ट आहे तो वापरत नाही, त्याला म्हणतात कृपण, कंजूस. लाखो रुपये पडलेले तिजोरीमध्ये, कपडे मात्र फाटते घालतोय, खायला मात्र आपल्या शिरपालाच खातोय. एवढी कंजूस करायची काही गरज नाही ना. कंजूस म्हणजे कृपण, संस्कृतमध्ये कंजूसला कृपण म्हणतात. तसं मनुष्याकडे खूप काही श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ काय मनुष्याकडे? बुद्धी. ही बुद्धी जी आहे, म्हणून आपण बघतो की पशु सुद्धा प्रश्न विचारतात. पण पशुचे प्रश्न काय असतात? खायला कुठे मिळेल, झोपायला कुठे मिळेल, सुरक्षा कसं करता येईल, मैथून कसं करता येईल, हे पशुचे प्रश्न. कुठे म्हणतो गाय असेल, बकरी असेल, कुठे बघतो त्यांचा हिशोब, खायला कुठे मिळेल, झोपायला कुठे मिळेल. परंतु मनुष्य तेच प्रश्न करू लागला, तेवढा जरी प्रश्न करू लागला, तर माणसाला प्रश्नामध्ये काय फरक आहे? माणसाला जर उच्च बुद्धी आहे आणि त्या बुद्धीसोबत काहीतरी उच्च प्रश्न विचारण्यासाठी असले पाहिजे ना, बरोबर ना? उच्च प्रश्न जे आहे की जीवन काय आहे आणि मृत्यू काय आहे? मी जगात आलोय खरं, पण मरतो का? ह्या इथे हॉलमध्ये बसलेला आहे, पुन्हा मरण्याची इच्छा आहे, पुन्हा वाटतं मरावं नाही. आणि कोणीतरी म्हटला तर पण समोर प्रकाराला बाजूला होतो. कधी मुलं म्हणतात हा मरायचं आहे, पण प्रकाराने बाजूला होतो. तर कुणालाही मरण्याची शिकलेल्या शेणावर प्रेम आहे. म्हणून जीवन काय, मी आलो कुठून, इथे मी जगतो आहे, याच्यामध्ये संघर्ष काय आहे, आणि मरायचं नाहीये तरी पण मृत्यू काय आहे याच्याबद्दल प्रश्न विचारणं हे मनुष्यासाठी प्रश्न आहे. मनुष्य फक्त खायला कुठे मिळेल, झोपायला कुठे मिळेल, मैथून कुठे मिळेल एवढेच प्रश्न करत राहिला, पशु आणि मनुष्यामध्ये काय फरक? म्हणून महाभारतामध्ये श्लोक होता, आहार निद्रा मैथुनाचं
की धर्मोपदेशामध्ये धर्मेंद्र पशु समान धर्माबद्दल चर्चा करणं जीवनाबद्दल चर्चा करणं हे मनुष्य पण धर्मेहीन पशु समान जर जीवनामध्ये धर्माचे प्रश्न जीवन मृत्यूचे प्रश्न जर नसतील जीवन जे आहे पशुही समान काही हा निर्णय जे आहे दोघांमध्ये समानच आहे जिथे जीवन आणि मृत्यूविषयी प्रश्न की मी कोण आहे आपल्याला जर इथे विचारलं मी कोण आहे आपण म्हणू मी संजीव आहे मी राजू आहे मी राम आहे मी कृष्ण आहे परंतु ही ओळख कोणाची झाली शरीराची झाली आणि जेव्हा देहांत होतो मृत्यू झाला की देह तिथं पडलेला आहे तरी पण लोक काय म्हणतात गेले अरे गेलो 50-60-70 वर्ष ज्याला पाहिलं तेच हात तेच डोळे तेच पाय सर्व काही तिथेच आहे तरी पण का होतं माणूस ज्या शरीराला आपण त्याला आयुष्यभर संजीव म्हणून ओळखलं संजीव म्हणून त्याला प्रेम केलं संजीव म्हणून त्याला नाव लौकिक दिलं सर्व काही केलं आणि मग मृत्यू झाला म्हणून त्याला जाळायला घेऊन जातात बस धक्का जास्त भेटतो तेच हात आहे ना तेच पाय ते सर्व काही तेच आहे ना तरी पण का म्हणतो की तो गेलाय ज्याला ह्या 70-80 किलोच्या शरीराला ज्याने धारण केलं होतं तो कोण आहे मी कोण आहे भगवंत कोण आहे किंवा आपण कुठून आलो आहोत काही कल्पना करू शकतो का मी कुठून आलो आहे आता इथे जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तो विचारलं जातो की बँगलोरला गाव नातेवाईक कोण कुठल्या कॉलेजमधून डिग्री विचारलं तर इथे डिग्री ऍडमिशन घेण्यासाठी एवढा जर प्रश्न आहे बरोबर ना कंपनी जाताना पण कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेतला ते सर्व विचारणार आहे तसं आपण मागच्या जीवनाबद्दल किंवा त्याच्या मी कुठून आलो आहे याच्याबद्दल काही विचारत होतो आपण प्रश्नच काही विचार एवढा याच्यामध्ये रमून जातो तो प्रश्न विचारण्याचा काही विचारच येत नाही तर प्रश्न विचार कुठून आलो आहे आणि कुठून आलो आहे हे जर माहीत झालं तर तिथे जाण्याचा प्रयत्न केला जाईल पण कुठून आलो हे जर माहीत नसेल जाण्याचा प्रश्नच येत नाही तर मग जर एखाद्याला ऍक्सिडेंट झाला आणि त्याची जर स्मृती नाश झाली स्मरणशक्ती जर संपली त्याला आठवतच नाही कुठून आलाय त्याच्यामुळे त्याला परत घरी जाण्याचा प्रश्नच येत नाही पण जेव्हा ऑफिसला जातो त्याला माहिती आहे ऑफिसला एखादी घरून आलोय आता 8 तास ड्युटी झाल्यानंतर परत घरी जायचं तुम्ही इथे ट्रेनिंगला 1 वर्ष ट्रेनिंग आहे समजा तर माहिती आहे 1 वर्षापूर्वी इथे आलोय घरून आलोय ते 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर कुठे जायचा विचार करू परत माझ्याकडे जायचा विचार करू पण मी कुणाला हेच माहीत नसेल तर मग भविष्य जे आहे बऱ्याच वेळेस अंधकारात होतं बघा मला कधी ड्रायव्हरच्या समोर चिठ्ठी लिहिली जाते किंवा असं सुविचार जातो की घरी पत्नी मुलं वाट पाहत आहेत का आणि गाडी जर चालू नाही म्हणून त्याला कुठं जायचं आहे ही गाडी चालवून म्हणून घरी पोचायचं आहे पत्नी वाट पाहते मुलं वाट पाहत आहेत का त्याला जायचं त्याच्यामध्ये गाडी चालवताना सेफ चालवतो का पोचायचं तिकडे मुलांना भेटायचं आहे तसं जीवनात तू आपलं आहे हे जर माहीत झालं तर मग माणूस आहे हा जीवनाबद्दल कसं जीवन वापरायचं त्याचा विचार करतो आणि मग इथे मृत्यूनंतर माझी काय अवस्था होणार आहे कुठे जाणार आहे तसेच ह्या जगात दुःख का आहे तर मनुष्य जीवनामध्ये प्रश्न विचारले तर तो उच्चल केला जातो पुढच्या दृष्टीने तो विचार करून पुढची प्रगती करतो आणि जर नाही प्रश्न विचारले परत पश्चिममध्ये आहार निद्रा भय हेच केलंय मग तेच त्या प्रकारचं जीवन भविष्यामध्ये त्याला मृत्यूनंतर सुद्धा ते जीवन प्राप्त होतं प्रश्न विचारले त्या दिशेने वाटचाल करतो त्या प्रकारे जीवन जगताना मग उच्च गती जी आहे बघा आता भारतामध्ये कोणाचं पण देहांत झाला जेव्हा मृत्यूनंतर फोटो बनवतात फोटोचे खाली नाव लिहितो नावाच्या आठवण काय लिहितो आपण स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी
का आपण ते गालताडीवासी किंवा अमरापूरवासी देत नाही? म्हणजे तिकडे जायचंय. उच्च गती म्हणजे प्रश्न विचारले, विचार विमर्श केला, त्या दिशेने आपण वाटचाल करू. नाही प्रश्न विचारले तर काय तेच प्रश्न तेच करत राहिले, परत बसविले तुला एवढं जायचं काय करायचं, स्वर्गात जायचं ना, वैकुंठात जायचं काय करायचं, खायचं प्यायचंच आहे ना, मग वाघाच्या शरीरात आणा, डुकरा शरीरात जा, कुत्र्या शरीरात खायचं काय तेवढंच करायचं. ते त्याला ती बुद्धी कशाला पाहिजे, ते तो जन्म घे. तो प्रश्न विचारतो, त्या दृष्टीने वाटचाल करतो, त्या दृष्टीने तो आचरण करतो, म्हणून उच्च गती आहे पुढे प्राप्त होते. तर हा जो आहे ह्या जगामध्ये पहिलेही सांगितले जगामध्ये दुःख आहे का? ते जर वाटतं दुःख आहे, आत्मकरण दुःख आहे किती जणांना वाटतं? ठीक आहे, आज आहे किती जण वाटतं ह्या जगात दुःखच नाहीये? आत्मकरण दुःखच नाही, कुणाला वाटत नाही? आणि जी मधली पिढी होती त्याने दुनियाला हातवर गेले, थोड्या तंद्रीमध्ये आहे, बरोबर ना? डोळ्यावर तार आलेले आहे आणि थोड्या थोड्या जांभळ्या पण येत आहे, नॅचरल आहे. मी पण तुमच्या ठिकाणी बसलो असतो ना, तुम्ही कमी झाले तर हे चारी बाजूला 20 रुपये आहेत, मी असं झोपलोच असतो. मला माहिती आहे, एका टीचरने मुलांना विचारलं, टीचर श्रेष्ठ की आई श्रेष्ठ? काय प्रश्न विचारला? टीचर श्रेष्ठ की आई श्रेष्ठ? तुम्ही सांगा, कोण सांगेल आई श्रेष्ठ की टीचर श्रेष्ठ? कोण सांगेल? आई श्रेष्ठ. छान. आणि आणि मला सगळ्या सांगायचं का आई श्रेष्ठ? ती पहिली गुरु आहे. छान छान उत्तर आहे. अजून मला दुसरे 100 रुपये होते. आई श्रेष्ठ की टीचर श्रेष्ठ? आई पण श्रेष्ठ आहे, टीचर पण श्रेष्ठ. मध्ये आणि आई श्रेष्ठ पहिली गुरु आहे, नक्कीच आई श्रेष्ठ. पण इथे जो क्लासरूम आहे त्याच्यामध्ये हे जे प्रसंग आहे तो वेगळा आहे. आई नक्की श्रेष्ठ आहे, पण जो प्रसंग तिथे चालू आहे त्याच्यामध्ये ते टीचर सांगते टीचर श्रेष्ठ. सगळे म्हणून मॅडम असं बसलाय, आमची आई आई श्रेष्ठ ना. तर टीचर सांगते आई किती मुलांना झोपू शकते? 4-5 मुलांना झोपू शकते, 10 मुलांना झोपू शकते. टीचरने जर बोरिंग लेक्चर दिला ना, 100 मुलं झोपू शकते. कोण श्रेष्ठ? तर इथे फिलॉसॉफी चर्चा चालू आहे, तात्विक चर्चा आहे. इथं तर थोडं विनोद हास्य हे सगळ्या गोष्टी असतात, तर नॅचरली एवढी झोप आली नसते. तुम्ही देश ब्रेकफास्ट करून आला, बरोबर ना? ब्रेकफास्ट करून आला, निस्कॉनमध्ये ब्रेकफास्ट म्हटल्यानंतर प्रसाद म्हटलं की क्वालिटी असते. आणि कधी पण अशी आध्यात्मिक चर्चा सुरू झाली की निद्रा देवी जी आहे ना, झोपेची एक देवी आहे, तिचं नाव निद्रा देवी. निद्रा देवी सुद्धा भक्त आहे. जेव्हा आपण कथा सुरू झाली, निद्रा देवी पण येऊन बसते बाजूला आणि ऐकणाऱ्यांना बऱ्याच वेळ झोपायला लागतं. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे की जेव्हा मथुरेत जातात 5-6 दिवसापूर्वी आपण जन्माष्टमी साजरी केली ना, भगवान कृष्ण जन्म कुठे झाला होता? कोण सांगितलं? कुठे? मथुरेमध्ये. मथुरेमध्ये कुठे? कंसाच्या जेलमध्ये. जेलमध्ये कसे होते? 7 जण होते, लोखंडाचे दरवाजे होते आणि दरवाजे काय कोण होतं? पहारेकरी होते ना. तर जेव्हा कृष्ण जन्म झाला, वसुदेव कृष्णाने घेऊन निघाले, तर पहारेकरी काय झाले होते? दरवाजाला उभे होते का? झोपले होते. पहारेकरी झोपले. त्याच्यानंतर
पहिली जन्माष्टमी साजरी करण्याची संधी चुकली. आता कार्यक्रम पहिली जन्माष्टमी साजरी केली असेल ना, कृष्ण जन्म झाला पहिली जन्माष्टमी साजरी करण्याची संधी कोणाला होती? ते पारेकरला होते. झोपल्यामुळे कृष्ण निघून गेले. तसं आपण झोपलो ना कथेमध्ये, ज्ञानाच्या रूपात आलेले कृष्ण निघून जातात. म्हणून झोपायचं नाही. झोप आले तुम्ही झोप करायचं नाही. पाठ वाकली ना, कधी पण आपण जेव्हा बसतो ना, खुर्चीवर असतो किंवा जमिनीवर असतो, आपलं हा खाली जे कमरेमध्ये मूलाधार चक्र आहे, ते मूलाधार चक्रातून एक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा जी आपल्या मेंदूपर्यंत जाते आणि मग व्यक्ती तेज मध्ये राहतो, सतेज राहतो. आणि जेव्हा पाठ वागते, ती ऊर्जा जी आहे, एनर्जी जी आहे, मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग व्यक्तीला झोप यायला लागते. म्हणून कधी पण झोपायला सरळ असायचं, झोप होते. चालेल. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे थोडं नवीन नवीन वाटतंय. पण उद्या परवा जे आहे त्याच्यानंतरचे जे लेक्चर त्यामध्ये भरपूर स्टोरीज आहेत, गोष्टी आहेत. आज थोडा एकदम फिलॉसॉफिकल आहे. भगवद्गीतामध्ये थोडी फिलॉसॉफी, परंतु फिलॉसॉफी ऐकण्यामध्ये आपण आळस करायचा नाही. कारण बघा, तुमचे जे प्रयोग असतात त्याच्यावर थिअरी असते. थिअरी करायला जर कंटाळा केला, प्रयोगामध्ये बऱ्याच वेळेस काय होते, चुकतो माणूस. पण थिअरीमध्ये आळस करायचा नाही. तिथे जगामध्ये काही दुःख आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे दुःख आहेत सांगू शकता? हा तो एकेकाला किती दुःख झालं, काय काय प्रकारच्या समस्या जगामध्ये आहे सांगू शकता? हा, अधिदैवी आजकाल भरपूर पाऊस, पूर येणं, दुष्काळ पडणे, अधिदैवी त्रास आहे. आणि आदिभौतिक त्रास आहे. म्हणजे इतर लोकांकडून होणारे त्रास. कोणीतरी फसवतो, कोणीतरी त्रास देतो किंवा मच्छर चावतात, हे सगळे आदिभौतिक त्रास आहे. मानसिक त्रास सध्या जो आहे जगामध्ये, एड्स, कॅन्सर, याच्यापेक्षा सर्वात जास्त प्रमाणात चालला आजार जो आहे मानसिक रोग, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन. याच्यामध्ये लोक जे आहेत सुसाईड करतायत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, नुकसान करून घेत आहेत, नशेच्या आहारी जात आहेत. मानसिक रोग आणि शारीरिक व्याधी, अनेक प्रकारचे आजार आहेत. आणि आर्थिक समस्या. मला एकदा आम्ही वृंदावनला गेलो यात्रेला, आणि लोक थोडे अगोदर खूप नावं आल्यानंतर अचानक कॅन्सर झालं. एक हॉटेल कॅन्सर करावं लागलं, पूर्ण हॉटेल. त्या माणसाला जवळजवळ 1,00,000चा लॉस झाला. तो चांगला माणूस होता, तर लोकही नाही आहे, लोकांनी पैसे दिले तर त्यांना कसं कसं त्यांना हॉटेल लागलं. तर तो बोले ठीक है महाराज, पैसा ही सब कुछ नहीं है दुनिया में, पैसा ही सब कुछ नहीं है, लेकिन महाराज पैसे के बिना कुछ होता ही नहीं है. पैसा सर्वच काही नाही आहे, पैसे काही एवढं पण नाही. आर्थिक समस्या अनेक समस्या असतात. आणि भाव, इमोशनल ब्लॉकिंग, भावनिक स्तरावर अनेक प्रकारचे त्रास होतात. अजून मी गव्हर्नमेंट ऑफिस निघाला नाही. नैसर्गिक आपत्ती, अधिदैवी त्रास आहे. तशा प्रकारचे अनेक दुःख आहे. पण हे दुःख जे आहे सगळ्यांनाच आहेत का? तुम्हाला मानसिक रोग आहे, पण ज्याला आहे त्याला आहे, दुसऱ्या एखाद्या खुश आहे, त्याला मानसिक रोग नाही. एखाद्याला आर्थिक समस्या आहे, श्रीमंत व्यक्तीला आर्थिक समस्या, त्याला 7 महिन्यात बसून लागेल, एवढा पैसा पडला,
तर काही ना आहे, काही ना भ्रष्टाचार समस्या आहे. कोणासाठी? देणाऱ्यासाठी, घेणाऱ्यासाठी नाही. तर ह्या जगातले दुःख जे आहे काही ना आहेत, काही ना नाही. पण काही दुःख जे आहे सगळ्यांनाच आहे. म्हणून मूळ दुःखाची जी कसोटी आहे ही अशा प्रकारे आहे. एकाच दुःख दुसऱ्याच सुख असतं. भ्रष्टाचार जो देतो त्याला दुःख आहे, देणाऱ्याला त्याला सुख आहे. तसं पण वास्तविक दुःख जे आहे जे म्हणजे प्रत्येकाला समान आहे. कुणालाही ते नको आहे. सगळ्यांना समान आहे, कुणालाही नको आहे. आणि त्यावर कोणी टाळू शकत नाही. ही कसोटी आहे. पहिली कसोटी काय? दुःखाची मूळ दुःख म्हणजे माझ्याकडे मूळ दुःख जे आहे पहिली कसोटी काय? सगळ्यांना पहिली कसोटी काय? पाचच समान प्रत्येकाला असावे. पहिली कसोटी प्रत्येकाला असावी. दुसरी कसोटी कुणालाही नको आहे. तिसरी कसोटी कोणीही टाळू शकत नाही. म्हणजे कुणाला नको आहे पण टाळू शकतो ना, पण टाळू शकत नाही. प्रत्येकाला समान आहे, कुणालाही नको आहे आणि कोणी टाळू शकत नाही. ते म्हणजे जन्म, मृत्यू, जाण आणि व्याधी. जन्म सगळ्यांना समान आहे. कुणी आलाच डायरेक्ट नाही का? सगळ्यांना जन्म आहे. पण जन्म पहिली कसोटी समान समान आहे. दुसरी कसोटी काय? काय लक्षात ठेवायला कसोटी देखील सगळ्यांना समान आहे. दुसरी कसोटी काय? कुणालाही नको आहे. इथे बसून कुणाला जन्म पाहिजे का परत? आम्ही एकदा एक कॉलेजमध्ये चर्चा करत असताना तो विद्यार्थी म्हणतो की प्रभूजी जन्म नको असं काय? हॅपी बर्थडे. जन्म किती आनंदाचा आहे. हॅपी बर्थडे. म्हटलं आईला विचार जन्म आनंदाचा आहे का? जर जन्म आनंदाचा असता त्याला लेबर प्लेजर म्हटलं असतं. त्याला काय म्हटलंय? लेबर पेन. प्रसूतीचा आनंद नाहीये, प्रसूतीच्या त्या वेदना आहेत. आईसाठी तो दुसरा जन्म असतो. फक्त आईसाठी नाही, ते बाळ जे गर्भामध्ये असतं डोकं खाली पायवर 9 महिने. पिशवीमध्ये एअर कंडिशन आहे का? रक्त, मल, मूत्र असं ते पिशवीमध्ये भरलेलं आहे. त्याच्यामध्ये डोकं खाली पायवर करून तो 9 महिने त्या गर्भात राहत असतो. एखाद्या टाकीमध्ये आपल्याला काही मिनिटांसाठी होतं आपण असं रक्त, मल, मूत्र भरलेलं टाकीमध्ये डोकं खाली करून पायवर त्याला डोकं टाकीमध्ये राईट कोणी परत यायचं का जन्म घ्यायला? तिचा मी अवस्था वाटत असं त्या टाकीमध्ये बसायला. जन्म कठीण आहे. त्याच्यानंतर म्हातारपण. म्हातारपण आता एक पिढी आहे. 35 25-35 मध्ये माणसाला म्हणतात दुनिया वेळी मोठी काही ते करू शकतो. पण जेव्हा 60 ओलांडली, आता 50 ओलांडली तरी बॅटरी सुरू होतात. 70 वर्षामध्ये माणूस खाली बाबून आपल्या अंगात सुद्धा काढू शकत नाही. आता आपल्या खेड्यामध्ये काही आजोबा आहेत जे बिंदास चालतात, 1-2 एकर काम करतात. ती गोष्ट वेगळी. म्हणजे पुढची पिढी ते कुटुंब खाऊन जे जात आहे खूप कठीण जाणार आहे. तर हे जे आहे म्हातारपण हळूहळू काय होतं आपल्या कुटुंबावरचं म्हणतो जायला नवीन येत असताना त्याच्या सांगण्यानुसार मोठ म्हणले गोड बाज म्हणले सगळे ऐकतात. जसं म्हातारला म्हणतो सगळ्या शाळेला हळू द्यावा लागतं. सोनीकडे जातात, तिकडे जातात, मुलाकडे जातात, सर्व कुटुंब फायनान्स म्हणतो सुद्धा जातात. बरोबर ना? नंतर अगोदर तेच मुलं तुमच्याकडे मागवतात, तुम्हाला मागावं लागतं जरा बाजारात जाऊन 50 रुपये. विचार करा म्हातारपण एवढंच नाही, हळूहळू अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी चालू होतात, मानसिक त्रास चालू होतात. हे म्हातारपण जे आहे हळूहळू एक एक नस जे आहे दुखायला लागते.
नसा दुखायला अनेक प्रकारचे त्रास होतात. जसं एकदा एक मुलगा जो आहे चालला असताना समोर एक बाई चालली होती, म्हातारी बाई होती. एकदम असे कुबड होतं ते असे वाकून चाललं होतं. तर तो तरुण मुलगा जे आहे ते म्हातारीला म्हणतो, हो आजीबाई काय शोधताय? तर ती नसेल करतोय. तर त्याला म्हणते, ते तरुण पण मी गमावलाय ते शोधते आहे. त्यावेळेस आपण येते तरुण अवस्थेमध्ये काय मजा होते, काय आनंद होतो. कसं मी मला चांगला उपयोग करू शकलो नाही. तसेच आजार पण यादी आणि शेवटी मृत्यू. तर ह्या ज्या आजार बसायला मलेरिया जरी झाला, आता इतके भयंकर आजार जे आहेत, एड्स आहेत, कॅन्सर आहे, टीबी आहे, आणि आता जे मानसिक रोग इतके भयंकर जे आहे ते वाढत झाले. आणि शेवटी मृत्यू. मृत्यू म्हणजे या शरीरावर 50-60 वर्ष एवढं प्रेम करतो ना माणूस, काय तुला एवढं करू शकत नाही. आपण म्हणतो की मी तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, बोलण्यासाठी दोघं बोलायला लागले ना माणूस स्वतःचा वाचायचा प्रयत्न करतो. बरोबर. तर हे जे आहे सर्वात जास्त प्रेम आपल्या शरीरावरच. परंतु ते शरीर ज्या दिवशी सोडायची वेळ येते ना, इतक्या भयंकर वेदना असतात. कधी तुम्हाला विंचू चावलाय का? मला सांग, तुम्हाला कोणा चावला विंचू? हा, विंचूपेक्षा इंग्लिश जास्त विषारी असते. आणि शरीर सोडताना आत्मा हे शरीर जेव्हा सोडायला लागतो, 40,000 इंगळ्या चावल्याच्या वेदना होतो. 40,000 इंगळ्या चावल्यावर किती वेदना होते तेवढं का? कारण की आसक्ती एवढी परिस्थिती आहे, ह्या शिवाय एवढं प्रेम आहे. सध्या विषय करा, आपली गाडी असते ना, प्रेम असतं की नाही? का आपल्या गाडी घसरली, स्पीड झाली, मग त्याला काही दुखापत झाली, आपल्याला वाईट वाटतं. गाडी मिळत नाही, माझी गाडी तुटल्यावर जर वाईट वाटत असेल ना, तर गॅरेजमध्ये खूप गाड्या तुटतात, वाईट वाटतं. माझ्या घरचा माणूस गेला, वाईट वाटतं. माणसं गेला वाईट वाटतं, सहानुभूती वाटते. पण एवढ्या टीव्हीमध्ये याच्यामध्ये एवढ्या हजार रोज लोक मरत असतात, रडत बसतो ना. घरचा माणूस मेला पडतो का? माझा माणूस. माणूस मेला नाही, माझा माणूस, माझी गाडी, आसक्ती, त्याच्यामुळे दुःख. विचार करा, माझी गाडी, माझा माणूस, माझं घर, त्याच्यामुळे जर एवढं दुःख आहे, माझं शरीर ते जेव्हा सोडायचं त्याला दुःख किती असतात. किती जरी शूरवीर व्यक्ती असला, किती जरी शक्तिशाली असला, शरीर सोडताना भयंकर वेदना तडफडतो माणूस, भयंकर वेदना त्याला जावं लागतं. ऑफकोर्स ज्याने शरीर भावनाच्या पलीकडे गेलेले आहे, जसे आपले स्वातंत्र्यवीर, महान संत, शरीर भावनाच्या पलीकडे जातात. मग त्यांना शरीर स्वतःची काही वेदना नसतात, कारण सहज ते आत्मा सर्व बाहेर पडतात. आपले छत्रपती संभाजी महाराज जिवंतपणे त्यांना काढले जातात, जिवंतपणे सगळे सोडले जातात. देशप्रेम, राष्ट्रप्रेम, शरीर भावनाच्या पलीकडे गेले. जसे आपले देशमुक्त आहे, स्वातंत्र्यवीर आहे, जिवंतपणे त्यांच्या हातावर खेळा ठेवला जातो, वरून हाताने ठोकलं जात आहे, रक्ताने चेंडमांडे होते, तोंडात मुखाचा शब्द येत नाही. का? देशप्रेम. एवढं त्याच्यावरती शरीर भावनाच्या पलीकडे जातो व्यक्ती. तर जेव्हा शरीराप्रती प्रेम आहे, आत्मा शरीर बाहेर पडताना भयंकर वेदना होतात. म्हणून इथे माणसाला प्रत्येकच वाटतं मी तरुणाचं नाव, काय होतं, लवकरच हळूहळू शरीर काय होतं, जीर्ण होत जातं. किती जरी व्यक्ती सुंदर असेल, पण हळूहळू शरीर जे आहे वृद्धत्वामध्ये सर्व, किती जरी सौंदर्य प्रसारण असले, कोणी म्हातार टाळू शकतं का? आजार पण एवढे मेडिकल शॉप्स आहेत, एवढ्या कंपन्या आहेत, म्हातार तुम्ही आजार थांबवू शकता का? हा आजार कमी चालू होतो. टीबी होता,
तो गेला एड्स आला, तो गेला कॅन्सर आला, तो जातोय लगेच मानसिक रोग येतोय, हे चालूच आहे. आणि मृत्यू कुणी टाळू शकत नाही. तिथे भगवद्गीतेमध्ये हा श्लोक आहे की देहो स्मृताते कौमारम यवनंदरा तथा देहांतर प्राप्ती धीर सत्ताना मिळते. जेव्हा व्यक्ती काय करतो, जन्म होताच लहानपणातून तरुणावस्थेत म्हातारावस्थेमध्ये आणि अशा प्रकारे परत तो शरीर सोडतो, मृत्यू होतो, परत आणि शीघ्र जन्म घेतो. हे चक्र जे आहे हे आत्म्याने चालू राहतं. प्रत्येक निरोगी राहावंसं वाटतं, परंतु इच्छेविरुद्ध अनेक वेळेस त्याला आजारी पडावं लागतं. प्रत्येक वेळेस त्याला व्याधी, आजारपण, भूक, शेवटी मृत्यू या सर्वांना समोर जावं लागतं. आता हे जन्म, मृत्यू, आजारपण आणि म्हातारपण चार मूळ दुःख आहे. सर्वांना समान आहे, सर्वांना आजारपण, म्हातारपण, मृत्यू आहे. कोणी असं की ज्याला नको आहे, सगळ्या नको आहे आणि कोणी टाळू शकत नाही. तेवढंच नाही तरी आध्यात्मिक क्लेश, शरीर आणि मनाने होणारे त्रास म्हणतात आध्यात्मिक क्लेश. सगळे तणाव त्याच्यामुळे अनेक प्रकारचे हृदयविकाराचे निर्णय घेत आहेत. मागील 25 वर्षांमध्ये तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जे आहे 3 पटीने वाढलं. 40% तरुण जे आहे हे आता आणि जास्त वाढलंय, स्ट्रेसला बळी पडत आहे. तरुण वय आहे, तरुण वयामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर तर मास्क मी पडले किंवा कोणीतरी मला धोका दिला, फक्त मला काही मान सन्मान मिळाला नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून जे आहे तरुण मंडळी जे आहे एक सुसाईड करतायत किंवा आत्महत्येकडे. तर कशामुळे? फक्त स्ट्रेस, तणाव. तर हे का? तर मी कोण आहे हे ज्ञान असल्यामुळे मी शरीर आणि शरीरामध्ये होणारा दुःख काही संपणारच नाही. अशा प्रकारे तो यात्रेत जातो आणि एक चांगलं उज्ज्वल भवितव्य आहे समोर, त्याला काय देतो, गमावून बसतो. तर एक संबंध जे आहे, तणाव, गौरव, समस्या याच्यात आध्यात्मिक क्लेश निर्माण होत आहे. तसेच आधी भौतिक क्लेश म्हणजे इतर लोकांना होणारा त्रास, माणूस असेल, प्राणी असेल, कुणाला त्रास होत राहतात. तसेच आधी दैविक क्लेश म्हणजे नैसर्गिक आपत्ती, खूप पाऊस पडला नाही, गरमी आहे, थंडी आहे, हे आधी दैविक क्लेश आहे. सुनामी येणं, भूकंप होणं, जसं की इंडोनेशियामध्ये हा भयंकर भूकंप आला होता, भारतामध्ये सुद्धा आपण बघतो लातूरला भयंकर भूकंप आला होता, काही वर्षापूर्वी सुनामी आला होता. हे सगळे आधी दैविकता. तर अगोदर जीवनामध्ये जन्म आहे, आजारपण आहे, म्हातारपण आहे, मृत्यू आहे, हे सर्व आहे. त्याच्याबरोबर आध्यात्मिक त्रास, शरीर आणि मनामध्ये होणारा त्रास, आधी भौतिक त्रास, इतर लोकांवर होणारा त्रास. तसेच हे आधी दैविक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, जे की मानवाच्या कंट्रोलचं पलीकडे आहे. आपण जरी सगळ्या प्रकारच्या यंत्रणा निर्माण केल्या, जपानमध्ये त्याने असे काही यंत्रणा निर्माण केली, भूकंप आला की बेल वाजेल, पण जेव्हा असे काही भूकंप आले की बेल सुद्धा वाजू शकत नाही. तर असे किती जरी तंत्रज्ञान पुढे गेलं, याचा अर्थ नाही की आपण
तंत्रज्ञानाद्वारे काही उपाययोजना करणं असं नाही. उपाययोजना करायलाच पाहिजे. त्याचबरोबर या समस्या ज्या आहेत ह्या चालूच आहेत. तर खरोखर जी भौतिक प्रगती आहे जीवनाच्या समस्यांचं खरं समाधान आहे का? ही जी आपण भौतिक प्रगती करत आहोत, पण ही आधुनिक प्रगती जी आहे समाधान देते का? आजारपण आहे, म्हातारपण आहे, मृत्यू आहे, आधी भौतिक आधी आहे, याचं समाधान आहे का? कसं तात्पुरतं समाधान आहे. हे पूर्ण समाधान या आधुनिक प्रगतीने प्राप्त होत नाही. म्हणून याच्यातून दुसऱ्या समस्या ज्या आहेत आणि जास्त निर्माण होत आहेत. जसं आपण बघतो साधं मोबाईलचं उदाहरण घ्या की हे वेळ कमी लागावा. पूर्वी निरोप देण्यासाठी खूप जास्त वेळ लागायचा, जास्त काळ जायचा त्याच्यामध्ये. म्हणून मोबाईल ही खूप चांगली यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये खूप अंतर जवळ झालं. खूप चांगली गोष्ट आहे. अंतर खूप जवळ झालं, लगेच मेसेज केला जातो, लगेच बातमी कळते, लगेच काही ऍक्शन झाला, लगेच गोष्टी कळतात. खूप चांगली यंत्रणा आहे. पण त्याचा परिणाम काय झाला, इतकी मोबाईल वापरायची सवय लागली. आता घरामध्ये लहान मुलांना मोबाईल द्यायची खातच नाही. पूर्वी आई बरोबर मुलं जेवायला बसायचं. आता सगळे जेवायला बसतात, सगळे आपण मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे माणूस घरामध्ये आहे तो घरातल्या बाजूच्या माणसाशी बोलत नाहीये. घरामध्ये बसून 50 किलोमीटर लांबच्या माणसावर तो बोलतोय, अर्धा तास आपण मारतोय, पण घरातल्या माणसाबरोबर त्याला बोलायला मिळत नाही. ही दुष्परिणाम आहे. मोबाईल चांगला आहे, नॅचरली खूप आवश्यक गोष्ट होती, खूप गरजेची होती. विज्ञानाने निर्माण पण केले, त्याच्याने फायदे पण खूप चांगले झाले. पण त्याचा परिणाम जो आहे, नवीन समस्या निर्माण झाली, अति त्याच्या आहारी जात आहे आणि निसर्गामध्ये आरोग्याला हानिकारक होत आहे. जेव्हा मोबाईल आजकाल झोपेचे प्रॉब्लेम चालू झाले. का झोपेचे प्रॉब्लेम चालू झाले? कारण की रात्री झोपताना मोबाईल वापरण्याची सवय लागली आणि त्या मोबाईल वापरण्यामुळे जे रेस टीव्हीचे किंवा मोबाईलच्या डोळ्यामध्ये जातात, काही मिनिट त्रास जे आहे तो तुम्ही झोपू शकत नाही. रेस त्याच्यावर मनावर चित्तावर इफेक्ट करतात आणि झोप उडते. मध्यरात्री पण माणूस जर अचानक उठला मोबाईल घेऊन काही काळ झोपू शकत नाही. म्हणजे आरोग्यावर त्याचे परिणाम होत आहेत, रिलेशनवर त्याचे परिणाम होत आहेत. आणि जे फॅमिली लाईफ मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे काही फॅमिली सुद्धा उद्ध्वस्त झाले मोबाईलमध्ये, गोष्ट वेगळी. तर दळणवळण हे वेळ कमी झाला, पण काय झालं आता अनेक स्पीडच्या गाड्या यायला लागल्या. का? इथून भिवंडी इथे पोहोचायला तो अर्धा तासात पोहोचतो. का? स्पीडला. आता नाही पावसात पोहोचणार, 2-3 तास रोडचे वाट पूर्णपणे कॉन्क्रीट रोड होतो, अर्धा तासात पोहोचून जाईल. स्पीड वाढला पण परिणाम काय झाला? ऍक्सिडेंट्स पण तेवढे वाढले. अनेक तरुणांना आपण गमावतो. फक्त यंत्रणा चांगली आहे, स्पीडच्या गाड्या वाढल्या, पण स्पीडमुळे काय झालं? ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. म्हणजे एक समस्या सोडवली जाते, दुसरी समस्या निर्माण होते आणि पोल्युशन तर आहेच. तसेच आधुनिक यंत्रणा जी आहे चुकीच्या हातात गेल्यामुळे काय होतं, अनेक वेळेस ते ही जी लोकांच्या समाज कल्याणाची यंत्रणा आहे तीच यंत्रणा लोकांचा जीव घेते आहे. आपण बघतो कशा प्रकारे जर चाकू जो आहे हा चांगला की वाईट? चाकू चांगला की वाईट? कोण सांगेल? हा, दोघांनी सांगितलं उत्तर. चाकू चांगला की वाईट नाही, चाकू कोण यूज करत आहे, कोण वापरतो आहे त्याच्यावर चाकू चांगला की वाईट. तो चाकू जर डॉक्टरने वापरला, एखादा जीवनदान देतोय, ऑपरेशन करून जीवनदान देतोय. तो चाकू एखाद्या गुंडाने वापरला तर एखादा जीव घेतोय. चाकू चांगला की वाईट कोण वापरतो आहे त्याच्यावर. तसे यंत्रणा जे शोध लागतोय चांगले आहे,
मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, त्याचा उपयोग चांगलाच आहे, परंतु जेव्हा त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने वापरल्या जातात त्यावेळेस आपली दिशा चुकते. त्यामुळे आपण बघतो की अशा प्रकारे फ्रस्ट्रेशन, वैताग, त्याच्यातून निर्माण होणारी हिंसा, बेरोजगारी, खून, आत्महत्या, बलात्कार, मानसिक तणाव, भ्रष्टाचार, व्यसन, तलाक हे सर्व जे आहेत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. उलट काही यंत्रणा निर्माण जर झाली त्यातून समाजाला वाढलं पाहिजे, रिलेशन चांगले झाले पाहिजे, परंतु ह्या गोष्टी मोबाईल आहे, मोबाईल जेव्हा त्याच्यावर अश्लील गोष्टी बघितल्या जातात जिथे आपली समाजामध्ये एकमेकांचं रक्षण करण्यासाठी मंडळी आहे एकमेकांचा घात करत आहे. का? मोबाईलवर चुकीच्या गोष्टी बघितल्या जात आहेत, वाचल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम डोक्यावर होतोय आणि मग ज्यांचं रक्षण करताय करायचं आहे तेच त्यांचा घात करताय. म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराज काय ते समाजात संस्कार होते. 10 वर्षाच्या असताना ज्यावेळेस एक दिवस शहाजी राजे मुघल सैन्यात असल्याने कधी कधी ते नाच गान बघायचे. एक दिवस समाजा जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना विचारले की शिवाजी कुठे आहे, तर ते म्हणाले खाली आहेत. खाली माहिती आहे समाजाला काही नाचगान झालं आहे. तर शिवाजी महाराज शिवायांना बघून 10 वर्ष होते ते त्यांनी सांगितलं खाली आहे आणि तमाशा लावतात. नाही पुढे पुढे बसत नाही पडद्याने लावून बघताय. तुम्ही शाळेत राहिले बसलो पडद्याने लावून नाच गान बघताय, बोलवा आणि जेव्हा त्याने त्यावेळेस छोटेसे बाल वय आहेत पण जेव्हा त्याने तिथे छत्रपती शिवायांना कानाला वाजवलं आणि सांगितलं तुम्ही स्त्रिया नाचताय पाहताय त्या नाचायला तुम्ही बघा. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी आयुष्यामध्ये कधीही नाच गाणं पाहिलं नाही. हे संस्कार का? पहिला बलात्काराच्या तेव्हा त्या पाटलांवर बलात्कार केला, छत्रपती शिवरायांना पहिला न्याय करण्याची जेव्हा ती वेळ आली काय नाही केलं त्यांनी, दोन्ही हात त्या पाटलाचे छाटले गेले. ही शिस्त, ही भावना कुठून आली? कारण की जे कल्चर होतं, जे वातावरण होतं, संस्कार होते ते दिले जात होते. ही यंत्रणा जी आहे चांगले संस्कार देण्यासाठी आहे, यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे चुकीचे संस्कार निर्माण होत आहेत, चुकीचे वळण लागत आहेत आणि जो समाज एकमेकांना मदत करायला पाहिजे तो एकमेकांचा घात करत आहे. म्हणून आपण जीवनामध्ये बघतो किती मोठा विरोधाभास आहे. सर्व कंटाळले का सांगणार पण नाही. पण असं थोडा वेळ घेतो आता मी अगोदर इंट्रोडक्शन आपलं झालं, थोडा वेळ जास्त लागतो पण झाला शेवटचा टप्प्याला पोहोचलोय आपण. गगनचुंबी इमारती वाढत आहेत परंतु माणुसकी कमी कमी होत चाललेली आहे. तिथे रस्ते मोठे होत आहेत परंतु संकुचित दृष्टी वाढत चालली आहे. रस्ते मोठे आहेत पण थोडा जर कोणी गाडीला कोणी आपल्या पुढे गेला किंवा थोडा काही झालं अशा चारशे धावून तो मोकळा होतो. म्हणजे रस्ते मोठे होत आहेत संकुचित दृष्टी, मी लहान तो मोठा, मी मोठा तो लहान, भेदभाव करण्याची वाढत चालली. तसेच घर मोठमोठे होत आहेत, मोठमोठे फ्लॅट्स आहेत, इमारती मोठ्या आहेत, म्हणजे कुटुंब लहान लहान होत चालले. पूर्वी मुंबईला जर एखादा नातेवाईक राहत असेल ना तर जे कुठे मुलं शिकणार आहेत कागदाच असेल मामा 10-15 मुलं त्याच एका रूममध्ये राहायचं, त्या आत्याबरोबर काकाबरोबर मामाबरोबर. आता मोठमोठे घर झाले पण नवरा बायको पण एकत्र राहण्याकडे मोठ चाललाय. फॅमिली तर बघा परिवार छोटे होत चालले. सुविधा अनेक आहेत परंतु वेळ कमी आहे. रस्त्यावर जातो रस्त्यावर जातोय, बसून खायला सुद्धा लोकांना वेळ नाही, एवढा कमवतोय.
बॅलन्स करून ठेवतोय, परंतु खायला वेळ नाही. आज अशी परिस्थिती आहे. पण कधी कधी माणूस कमावतो आहे, त्याने शांततेने बसून खावं तर. कारण की हे जे जीवन आहे, ग्रस्त जीवनामध्ये जर आहे, तर ऍटलीस्ट तो ग्रस्त जीवनात मुलांना वेळ देतो, पत्नीला वेळ देतो, पतीला वेळ देतो. फक्त पैसेच कमवायचे, पैसे कमवायचे, नाही एकमेकांसाठी वेळच नाही, बसून खायला वेळ नाही. पण हे सर्व कमवायचं कोणासाठी नाही, पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवलं, ते काय करणार माहिती आहे का? याचा अर्थ नाही कमवून ठेवू नका, परंतु मुलांचं लक्ष दिलं नाही, संस्कार दिला नाही, मुलांना वेळ दिला नसेल, तर मुलं पुढे भविष्यामध्ये काय दिलं जाणार आहे. म्हणून कमावलं पाहिजे, आर्थिक व्यवस्था असली पाहिजे, त्यावर बाकीचाही शारीरिक मानसिक सुद्धा विचार खूप आवश्यक आहे. त्याबरोबर पातळ्या भरपूर आहे, पण पशुवृत्ती वाढत चालली आहे. तसेच भरपूर औषधी आहे, परंतु स्वास्थ्य नाही आहे. नियंत्रण करण्याची क्षमता भरपूर आहे, पण नैतिकता नाही आहे. कंट्रोल भरपूर येत आहे, हा डिपार्टमेंट आहे, ते डिपार्टमेंट, अनेक प्रकारचे हुद्दे त्याला मिळत आहे, परंतु नैतिकता जी आहे कमी कमी होत चालली आहे, नीतिमूल्य कमी होत चालले आहे. म्हणून अधिक ज्ञान आहे, पण त्याचा उपयोग कमी आहे. जागतिक स्वामित्व आहे, पण अंतःकरणात निराशा आहे. उच्चतम जीवनशैली, पण निम्न आदर्श आहे. जास्त उत्पादन आहे, गुणवत्ता कमी आहे. अधिक विशेष ज्ञान, पण कमी समाधान आहे. अधिक खर्च, पण तो उपभोगासाठी वेळच नाही. मोठा समाज, पोकळे संबंध, पार्ट्या होतात आणि लोक एकत्र येतात, रिलेशनच नाही. पार्टीमध्ये असतं काय, जो आलेलं नाही त्याला बोलत बसायचं, बोलत बसायचं. प्रत्येक व्यक्ती पण गणितची चरित्र आहे. विश्व शांतीसाठी मोठमोठे मोर्चे होत आहेत, घरामध्ये भांडण करतात. अधिक उपकरण आहेत, परंतु मनोरंजनासाठी काही करता येत नाही. स्वादिष्ट व्यंजन, परंतु पोषण नाही. फक्त टेस्टसाठी खातोय, पण त्यातून उपभोग जो आहे किंवा पोषण जे व्हायला पाहिजे शरीराचं ते होत नाही. पती पत्नीची दुप्पट कमाई आहे, परंतु घटस्फोट जास्त वाढत आहे. तसेच आपल्याला उपजीविका कमवण्याचे ज्ञान आहे, परंतु जीवन जगण्याचे नाही. जीवन कसं जगायचं, कशा प्रकारे जीवन व्यतीत करायचं. वेतनवाढ झाली आहे, पण जीवनाचे मूल्य कमी होत आहे. आपण चंद्रावर जाऊन आलो, पण पुढे काय, शेजारी व्यक्तीशी भेटायला वेळ नाही. म्हणून अशी नोकरी करत आहोत जी आपल्याला आवडत नाही, अशा वस्तू खरेदी करतो ज्याचा आपल्या जीवनात देखावा करण्या व्यतिरिक्त वास्तविक काहीच उपयोग नसतो. अशा लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो ज्यांना आपण ओळखत नाही, आवडत नाही. बरोबर, आपण जेव्हा केलेला जातो अशा लोकांना प्रभावित केलं जातं, ते कधी ओळखत पण नाही, आणि आपले जीवनशैली बघून आपले कपडे बघून ते बदलतात. त्यांना आवडत नाही, त्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय. म्हणते तुम्ही तसं काही करू नका, जा केलं काही हरकत नाही, परंतु जीवनाची सत्य परिस्थिती आहे. म्हणून तुकाराम सांगतो की धन मिळवणे कोटी, सदैव येणे लंगोटी. जरी कोट्या कोट्या कमवलं धन, पण शरीर जेव्हा मृत्यूकडे जळतं, अंगावरची लंगोटी सुद्धा जात नाही. पाणी खाशी उदंड, अंती जाशी सुकल्या तोंड. तू रोज पाना खाशी तोंड रंगोशी सगळं करशील, पण जाताना सुकल्या तोंडावर जावं लागतं, म्हणून तर पाणी द्यावं लागतं. पलंग न्यायालयासाठी शेवटी गोवऱ्या संघाते. भोग ग्लास असेल, पांगावर झोपला असेल, परंतु शेवटी काय असतं, सुक्या लाकडांवर गोवऱ्यांवर जावं, असं टाळलं जातं. आणि तुका म्हणे राम एक विसरता असावा. म्हणून जर आपण श्री रामांना विसरलो, कृष्णाला विसरलो, हे जीवन जे आहे श्रम एवढी केवळ आहे. म्हणून इथे
फक्त सुख शांतीचे खोटे आश्वासन दिले जातात. सर्वात विख्यात धनी लोक सर्वात जास्त दुःखी व एकाकी असतात. अनेक वेळेस आपण सोसायटी सुद्धा बघतो, अनेक श्रीमंत घरामध्ये असतात, बरोबर. खेड्यामध्ये कमी आढळतात, सिटीमध्ये जास्त सुसंत, श्रीमंत याच्यामध्ये जास्त. म्हणजे तुम्ही इंद्रिय तृप्ती करून सुखी व्हायचा प्रयत्न करेल, परंतु फक्त इंद्रिय जे आहेत हे पण व्यक्तीला सुखी करतील असं नाही. जसे डोळा जो आहे, डोळा मला सुखी करेल, पण डोळा कधी कधी व्यक्तीला असं आहे घात करतो. जसं रात्रीचे जे पाखरं असतात, ते बघा बल्बवर उडी मारणे, आग जर पेटवली तर डोळ्यांमध्ये आग एवढी त्यांची आकर्षित करते, डायरेक्ट उडी मारतात आणि त्या आगीमध्ये भस्म होऊन जातात. पण डोळा जो आहे इंद्रिय भोगाचे एक साधन आहे, पण तोच डोळा काहीतरी मृत्यूला कारण होतो. आज आपण ते रात्रीचं उदाहरण, इथे आपण मोबाईलचं उदाहरण घेऊ. तोच मोबाईल जो आहे एवढं त्याच्यामध्ये अटॅचमेंट होऊन जाते, एवढे आकर्षित होऊन जातो की त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही अशी परिस्थिती होऊन जाते. आणि शेवटी काय होतं, मानसिक रोगी होऊन बसतो, रिलेशन खराब होतात. का? याच्या आहारी गेल्याने एकाकी राहण्याची सवय होते. जेव्हा मुलं एकत्र खेळतात, हार जीत, हारणं जिंकणं भांडणं प्रेम करणं ह्या सगळ्यांची सवय लागते. जेव्हा एकटाच मोबाईल वापरायची सवय लागते ना, एकलकोंडा होऊन जातो माणूस. जेव्हा लग्न होतं त्यावेळेस पत्नीला आपण सांभाळू शकत नाही, कारण ते एकलकोंडा राहण्याची त्याला सवय होतात. आणि मग त्याला फॅमिली बरोबर राहणं आणि दुसऱ्या व्यक्तीला आपल्यावर सहन करणं हे त्याला जमत नाही. बऱ्याच लोक त्याच्यामुळे काय होतं, फॅमिली रिलेशन्स खराब होतात. म्हणून डोळे जे आहेत हे सुद्धा व्यक्तीला कधी कधी मृत्यू देखील होऊन जातात. काम हे सुद्धा आपल्याला कामला एक डोळा येईल, पण कान सुद्धा हरणाला कसं पकडलं जातं, हरणाला मुझी खूप आवडतात आणि म्हणून ते शिकाणे असतात सुंदर एकदम मुझी लावतात ते, आणि त्या मुझीकडे हरण जेव्हा आकर्षित त्याला दाणाने पकडलं जातं. स्पर्श स्पर्श चांगला स्पर्श बघा, हवा म्हणून जेव्हा स्पर्शाच्या त्वचेच्या आकर्षणाने जेव्हा आपण जातो तर त्यावेळेस त्याचा हत्तीला कसं पकडलं जातं, ते हत्ती जेव्हा मादी हत्तीला आपलं शरीर घासतो तो वेळा कसा होऊन जातो. म्हणून ते काय करतात, बाजूला मोठा खड्डा करतात आणि मादी हत्ती जे असते तिला जवळपास फिरवतात आणि मादी हत्तीला असं प्रेम केलेलं असतं, तो हत्ती जवळ आला तर खड्ड्याजवळ ते मादी हत्ती जे असते त्याला घासते, आणि जसं त्याला घासते तेवढं मला मस्त होऊन जातो, तुम्ही विसरून जातो की मला कुठे ढकलते आहे, आणि ती मादी जी असते हत्ती त्याला खड्ड्याकडे घेऊन जाते, तो हत्ती खड्ड्यात पडतो आणि मग त्याला पकडलं जातं. किंवा जीव मासा पाण्यात माहिती कसे पकडतात, गळ टाकतात, त्याला थोडंसं काही मासा तुकडा असं काही खाण्याचं असतं आणि त्या गळामध्ये तो मासा त्या तलावावर खायला आहे नदीमध्ये, पण तो नवीन काहीतरी आणायला बघायला जातो आणि गळा अडकल्याने तो मासा बाहेर आला. जीव सुद्धा कधी व्यक्तीला कशी घात करू शकते. म्हणून शरीर दुःखाची धोका, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाचे तार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे दोषले, शरीर साध्य वय केले, शरीर साधने प्रभाव. या शरीर दुःखाचा पण गुण आहे, आणि शरीर चांगलं जर वापरलं, पवित्र ठेवलं, याच्याने भगवंत प्राप्ती सुद्धा होऊ शकते. हे शरीर मन आपल्याला नरकाकडे घेऊन जाऊ शकतात, चांगल्या प्रकारे वापरलं तर भगवत प्राप्ती सुद्धा करून देऊ शकतात. म्हणून जीवन आपल्याला विचार करायला भाग पडतात की हा जो आनंदाचा शोध प्रत्येकजण करतो आहे, हा आनंदाचा शोध चुकीच्या ठिकाणी तर नाही ना. वाळवंटामध्ये जेव्हा त्याला मृगजळ दिसतं, मृगजळ समजून तो जर त्या वाळवंटामध्ये उडी मारत काय मिळेल त्याला, पाणी मिळेल का, तिथे गरम
वाळू जे आहे नाकातून जाते. तसं ह्या जीवनामध्ये जे वास्तविक समस्या आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, याचं वास्तविक उपाय काय आहे? की वास्तविक शांती आनंद हा कुठे शोधायचा? सब कारणाचे मूळ कारण काय आहे? तर याच्याबद्दल विचार करावा. नक्कीच सुख कुठे आहे? ह्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुख देतात, कार्य या समस्या वाढत आहे. इंद्रिय सुख देतात, पण त्यांच्या जास्त आहारी गेले ते निपत कागज घेऊन जात आहे. तर इथे नक्की मग सुख आहे कुठे? त्याला म्हणतात अथातो ब्रह्म जिज्ञासा. ही जिज्ञासा सर्वांनी परमभगवानाच्या विषयामध्ये जिज्ञासा करावी. आणि मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे? प्रश्न विचारणं. वास्तविक जीवनाचे प्रश्नाचे समाधान कशामध्ये आहे? किंवा सर्व दुःखांपासून कायची मुक्तता कशी होऊ शकते? तसेच शाश्वत सुख शांती आणि आनंद कसा प्राप्त होऊ शकेल, ही चर्चा करणं, त्याचा शोध करणं, त्याला म्हणतात सुखाचा शोध. तुम्ही म्हणाल म्हणजे तुम्ही प्रवचनाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सुखाचा शोध. आम्हाला वाटलं की सुख देणार तुम्ही आता नक्की काहीतरी गुरुकुली देणार आहे, गुरुकुली देणार आहे की कशातून सुख मिळणार आहे. ती लावली की बॉक्स उघडला की सुखाचा भंडार निर्माण होतो. तर आता फक्त आपण जिज्ञासा कशी करावी, कशासाठी जिज्ञासा करावी, तुमच्या मनात फक्त प्रश्न निर्माण करून दिलेले आहे. उद्या आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा हे दुःख काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी कुठून आले आहेत? बिल्डिंग जर लिकेज असेल, कोण चांगला जाणू शकतो? जो इंजिनियर आहे, त्याने बिल्डिंग बांधली, तो चांगला जाणतो की नक्की बिल्डिंग मध्ये लिकेज कशामुळे आहे, कशामुळे प्रॉब्लेम आहे. तसंच उद्या आपण चर्चा करणार आहोत की नक्की दुःख का आहे, याचा मूळ स्रोत कोण आहे, कुठून हे दुःख आले आहे, हे आजार मृत्यू कुठून आला आहे, याचा स्रोत कोण आहे. त्या स्रोताकडे जर आपण गेलो तर तिथून आपल्याला जे आहे सुखाची गुरुकुली जे आहे प्राप्त होईल. म्हणून उद्या आपण चर्चा करणार आहोत नक्की ह्या जगामध्ये या सर्वांचा स्रोत भगवंत यांचं अस्तित्व आहे का? ह्या जगात भगवान आहे का? आहे ते काय आहे याबद्दल उद्या चर्चा करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. धन्यवाद. तर याच्यामध्ये उशीर झालेला आहे, त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर घेत नाही. तरी पण मी एक 5 मिनिटं आहे. जर कोणाला वैयक्तिक प्रश्न असतील, आपण जे काही चर्चा केली त्याच्याबद्दल, तर तुम्ही वैयक्तिक इथे विचारू शकता की ही जी चर्चा झाली त्याच्याबद्दल मी. आणि उद्यापासून येत आहे तुमच्याकडे जर वही आणि पेन असेल तर खूप चांगलं असेल. त्या दिवशी आपण सर्वांना क्वेश्चन पेपर देणार आहे आणि क्वेश्चन पेपर सिंपल असणार आहे परीक्षा. त्याच्यावर काय ठरवणार नाहीये, पण काय आपल्याला 5 दिवसामध्ये आपण काय ऐकलं. आताही तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला जे काही मुख्य पॉइंट्स वाटले लिहून ठेवा. आज जर नाही लिहिला, गेल्या वेळेला जर नाही लिहिला, तुम्ही रात्री लिहू शकणार नाही, सर्व विसरलेलं असणार आहे. आता गेल्या वेळेला जेव्हा तुम्ही जा त्या नोटबुक मध्ये जे काही तुम्हाला विशेष वाटलं लिहून ठेवा, पॉइंट्स लिहून ठेवा. आणि उद्यापासून पेज आणि पेपर आणि हे जर वही असेल, पेन असेल, पॉइंट्स लिहून ठेवा. जेणेकरून शेवटच्या दिवशी आपल्याला क्वेश्चन पेपर दिला जाईल त्यावेळेस त्याच्यात तुम्हाला तुम्ही बघून ते उत्तर लिहू शकता, काही हरकत नाही. पण याच्यावर छोटीशी परीक्षा आहे शेवटच्या दिवशी आपण होऊ शकतो. आणि रोज आहे तर 5-10 मिनिटाला प्रश्नोत्तरासाठी वेळ मिळेल. तर आज जर तुम्हाला असतील तर सगळे जाऊ शकतात, ज्यांना तुम्हाला असेल ते वैयक्तिक लिहू शकतात.
हरे कृष्ण.